आपल्या क्लासमध्ये मी इस्कॉन बेंगलोरच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. आता आपण आपल्या नेहमी क्लासची सुरुवात गुरुप्रणाम मंत्राने आणि प्रार्थनेने करतो. गुरूंचे चरणी वंदन करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेऊन आपण आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदार्थिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगन रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगन ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्ते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्री श्री राधा गोविंद की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. समस्त भक्त वृंद की जय हो. हरे कृष्ण सर्वांना. सर्वांच्या चरणी सादर प्रणाम. आपण आता खूप दिवसांनी भेटतो आहोत. मध्ये एक आठवड्याचा आपल्याला गॅप राहतो क्लासमध्ये, पण सर्वांनी रेकॉर्डिंग ऐकूया, नोट्स बनवूया, है ना. आपण जे काही समजून घेतलंय ते आपण मंदिरात आठवड्यापर्यंत जातो कधी ना कधी, म्हणजे प्रयत्न राहतो आपला की आपण जाऊया जास्तीत जास्त मंदिरात. तसं सर्व भक्तांचा प्रयत्न राहतोच, हो की नाही. आता काही भक्त मंदिरामध्ये पण सेवा देतात. आपलं मध्ये आशाही माताजी आहेत बरं का उपस्थित, पल्लवी माताजी, गायत्री माताजी, की जे प्रत्यक्ष मंदिरामध्ये सेवा देतात. तर म्हणजे असे सगळ्या प्रकारचे भक्त म्हणजे भक्त जे आहेत ते असतात. मग आपण मंदिरात जेव्हा जातो तर तिथे आपण काय काय आचरण करतो, ह्या आठवड्यात मी हे शिकले. मग ह्यातलं मी काय आचरण केलं, मग मी कोणतं सूत्र आचरण करायचा प्रयत्न केला, मग कोणतं सूत्र विसरलं किंवा कोणतं सूत्र म्हणजे उशिरा लक्षात आलं, असं आपण स्वतःचा एक सेल्फ अनालिसिस म्हणतो की नाही, किंवा सेल्फ स्टडी असा प्रयास करायचा भाग करायला हवा, म्हणजे आत्मपरीक्षण ज्याला म्हणतो. तर त्यामुळे काय होतं की आपल्या आचरणामध्ये ही वैष्णव सदाचार जो आहे तर तो उतरवण्याचे आपले प्रयत्न वाढतात, आणि हे प्रयत्न अपेक्षित आहेत. आता थोडंसं मार्गदर्शन अजून करायचा भाग असा की आता आपण सगळे जमलो होतो क्लासला, हो की नाही. मग आता आपल्याला एक उत्तम वैष्णव बनायचंय. एक चांगला वैष्णव जो असतो तर तो कसं आचरण करतो, किंवा असे अनेक चांगल्या प्रकारचे जे वैष्णव असतात ते जेव्हा एकत्र येतात तर ते काही काय करतात, म्हणजे कसं आचरण असतं त्यांचं. ते काय असे म्हणजे असे निमूट बसतात का, म्हणजे सगळ्यांच्यावर टीका करणे हा हेतू नाही, पण आपण आता शिकतो आहोत, हो की नाही. मग आपण ही सूत्र समजून घ्यायची. मग आपण सगळे
क्लास सुरू होण्याआधी जमतो. मग आपण सगळे जे कोणी कृष्णाची भक्ती करतो ते सगळे वैष्णव. मग आता आपण वैष्णव बनण्याची ही जी प्रक्रिया आहे, म्हणजे हिला प्रशिक्षण कार्यक्रम म्हणतो आपण ना. तर त्याला तर ही निरंतर आपली चालूच राहणार. आपण जसजसे वैष्णव बनण्याचे प्रयत्न करत राहू, जसं आपल्याला कृष्ण भावनेचं प्रशिक्षण मिळत राहील, तसं आपण पुढे जात राहणार. म्हणजे निरंतर प्रक्रिया. मग आपण जेव्हा सगळे वैष्णव एकत्र जमतो तेव्हा आपण मंदिरात काय पाहिलं, ते काय करतात, एकत्र येऊन काय करतात, हरे कृष्ण संकीर्तन करतात, हो की नाही? सगळे सहमत असाल ना ह्या मताशी? किंवा ते काय करतात, भजन गातात. एक जण गातो, दुसरे ऐकतात, किंवा एक जण गातो, दुसरे त्याच्या पाठीमागून गातात. म्हणजे काय, वेळ मिळाला म्हणजे किंवा ते एकत्र जमले सगळे वैष्णव की काय करतात, ईशस्तुती करतील, भगवत स्तुती करतील, किंवा भगवान यांच्या पवित्र महामंत्राचं गायन करतील. मग आपण क्लासमध्ये आलो की आपण काय करायचं, अशा पद्धतीनं कुणीतरी एकाने लीडर व्हायचं, बाकीच्यांनी त्याच्याबरोबर मंत्र म्हणायचा, किंवा एकाने माळ घेऊन जप करायला सुरुवात करायची आणि क्लास सुरू होईपर्यंत जप केला. किंवा कोणी छानसं भजन म्हणलं, भजनाचं पुस्तक असतं आपल्याकडे, PDF आहे, हो की नाही? किंवा आपण मंदिरात जातो तिथं शिकतो, भक्तांकडून शिकतो. मग आपल्याला आपला कसाही आवाज असू दे, भगवान यांना आपली मोडकी तोडकी सेवा असेल ती आवडते, आपला भाव आणि प्रेम पाहतात भगवान. मग जिथं भगवान यांचा सत्संग असतो ना तिथं भगवान उपस्थित असतात, वेळेवर उपस्थित असतात अगदी. आणि भगवान यांचे पार्षद भक्त सुद्धा असतात, की भगवान यांचं जिथं काही प्रवचन होतं, भगवान यांच्या विषयी जिथं काही सांगितलं जातं, तिथं भगवान यांचे असे उच्च कोटीचे शुद्ध भक्त, सर्व प्रकारचे भक्त जे काही आहेत असे, ते सगळे उपस्थित असतात. मग आपण त्यांना म्हणजे म्हणजे त्यांना एक भगवान यांच्या भक्तीविषयी किंवा भगवान यांच्याविषयी म्हणजे त्यांच्या चरणी जेव्हा काही आपण अशा पद्धतीनं भजन, हरे कृष्ण महामंत्र म्हणजे जे आहे तर ते समर्पित करू, तर एक प्रकारे आपण अप्रत्यक्षपणे ती वैष्णवांची सेवा करत असतो. मग आता इथून पुढे काय करायचं, आपण जॉईन झालो सगळे की काहीतरी कोणीतरी भजन सुरू करावं, कोणीतरी हरे कृष्ण महामंत्र करावा. मग हे खरं वैष्णव सदाचार क्लासचं खरं आचरण असेल. म्हणजे प्रत्यक्ष क्लासमध्ये आम्ही जे शिकलो ते आचरणात आणलो, हो की नाही? मग हळूहळू पुढे पुढे अजून क्लासच्या आधी जमल्यावर आपल्याला काय करता येईल ह्या गोष्टी कळतील. मग अजून उत्सुकता वाढून अजून त्या 5 मिनिटात, त्या 10 मिनिटात अजून काही आपल्याला करता येईल, हो की नाही? मग पुढे जाऊन असंही करतात की 10 नाम अपराध आहेत, मग ते रोज आपण पाठ म्हणतो. मग ते क्लास आधी म्हणले सगळ्यांनी एकत्र येऊन, सगळ्यांचं पाठांतर होईल. म्हणजे अशा सुंदर पद्धतीने आपण वैष्णव म्हणून घडायचंय. मग आपण सगळ्यांनी चुप नाही बसायचं, एक जमू दे, दोन जमू दे, एक 7-8 लोक जमले की आपला क्लास सुरू होईपर्यंत, स्क्रीन शेअरिंग किंवा हे सगळ्या टेक्निकल गोष्टी सुरू होईपर्यंत आपण निश्चित काहीतरी भजन, महामंत्राचा जप असं भाग करू शकतो, हो की नाही? मग पुढच्या वेळी पुढाकार घेऊन इथे दीक्षित भक्त सुद्धा आहेत, नवसाधकही आहेत. मग आपण जे काही शिकलोय मंदिरात, जे काही आपण इतर भक्तांकडून शिकलोय, आपल्या शिक्षकगुरूंकडून, असं सगळ्यांकडून आपल्याला शिकायला मिळत असतं. आपण नेहमी शिकण्याच्या स्थितीत राहायचं असतं आणि राहतो. मग ते सगळं आपण इथे आचरणात आणायचं या क्लासमध्ये. ह्यासाठीच आहे हा क्लास. प्रत्यक्ष करून पाहायचं इथे. चुका-त्रुटी झाल्या तर इथे भगवान आपल्याला शाबासकी देणार आहेत, आपला भाव पाळणार आहेत, हो की नाही? आणि हा क्लास कशासाठी आहे? आपण उत्तम वैष्णव म्हणून घडण्यासाठी आहे, हो की नाही? मग सगळ्यांनी आता पुढच्या वेळेपासून असा भाग करूया. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण वैष्णव सदाचाराचं पालन करायचे प्रयत्न सुरू झालेत. हे श्रील प्रभुपादांच्या चरणी, गुरु महाराजांच्या चरणी, भगवान श्रीकृष्णांच्या चरणी एक प्रकारे आपण सांगितल्यासारखं होईल, हो की नाही? म्हणजे जे काही आचरणात आणण्यासाठी आम्ही शिकतो आहोत, तर ते आमचे प्रयत्न सुरू झाले अशा पद्धतीनं. म्हणजे ती एक प्रकारची आपली काय असेल, आदरांजली असेल त्यांच्या प्रती, म्हणून ह्या गोष्टी आपण करायच्या एकत्र जमलो की. आपल्याला जे काही वैष्णव म्हणून शिकायला मिळाले ते सगळं आचरणात आणायचा प्रयत्न करायचा. मग 5 मिनिटं असू देत, 2 मिनिटं असू देत किंवा 10 मिनिटं असू देत. म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रयत्न करायला सुरुवात करूया. मग आता आपण आजच्या अभ्यासाच्या मुद्द्यावर येऊया. तर आता ही 19वी स्लाइड आहे, तर ह्याच्यातून आपण काय शिकायचंय की आतापर्यंतच्या स्लाइड्स मध्ये आपण काय शिकलो की आपण मंदिराच्या आतमध्ये कसं वर्तन करायचंय. म्हणजे मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर आपलं वर्तन कसं पाहिजे, आपलं वागणूक कशी पाहिजे. मग आता मंदिरामध्येच प्रवचन असतं, हो की नाही? मंदिरामध्ये भागवतमच्या क्लासवर प्रवचन असतं, म्हणजे भागवतातल्या एखाद्या स्कंदातल्या श्लोकावर
भगवद्गीतेवर असतं, अशा विविध विषयांवर तिथे वेगवेगळे प्रवचनकार असतात आणि तिथं जे आहे ते मार्गदर्शन मिळत असतं. प्रत्येक मंदिराचा एक दैनंदिन कार्यक्रम असतो आणि त्यानुसार तिथे त्या प्रवचन जे असतात, त्याच्या शृंखला जे असतात त्या आयोजित असतात. आता हे सर्वांना माहिती आहे, आपण सगळेजण मंदिरामध्ये जातो. मग आता ज्या वेळेला प्रवचन म्हणजे असतं, तर त्यावेळेला आपण कशा पद्धतीने आपलं जे आहे वर्तन किंवा आपली वागणूक कशी हवी, तर ह्या संदर्भात थोडेसे निकष आहेत, ते आपण इथून पुढच्या स्लाइड्स मध्ये समजून घेणार आहोत. तर आता इथे चित्र दिसतंय पहा, शुकदेव गोस्वामी जे आहेत आणि परीक्षित महाराजांचं चित्र आहे. तर ह्याच्यातून आपण काय समजून घेणार आहोत, आणि हे इतर जे आहेत ते वेगवेगळे ऋषी मुनी सगळे, अगदी नारद सगळे जमले होते. परीक्षित महाराजांना जो शाप मिळाला होता आणि त्या त्या प्रित्यर्थ मग त्यांनी सर्व गंगा किनारी जमलेल्या ऋषीमुनींचं मार्गदर्शन घेतलं की आता मी काय करू, हे 7 दिवस 7 माझ्याकडे आहेत, त्यानंतर माझा मृत्यू होणार आहे. तर मग त्यावेळेला त्यांना सगळ्या ऋषीमुनींचं मार्गदर्शन काय मिळालं किंवा शास्त्रानुसार काय मिळालं, म्हणजे मार्गदर्शन काय मिळालं की काहीतरी आध्यात्मिक कार्य होणं आवश्यक आहे. म्हणजे काय की मग परीक्षित महाराज हे सुद्धा उत्तम भक्त होते. मग त्यांनी काय ठरवलं की भागवताचं मी श्रवण करेल. म्हणजे त्यांची भेट झाली शुकदेव गोस्वामीची आणि त्यांच्याकडून त्यांनी जो आहे तर तो भागवत जो आहे, श्रीमद भागवत म्हणजे भगवान यांच्या कथा लीला यांनी म्हणजे जो असा युक्त असं जे म्हणजे रसयुक्त आस्वादन जे आहे कृष्ण कथांचं, हरिकथांचं, ते म्हणजे काय श्रीमद भागवत, भगवान आणि त्यांच्या भक्तांच्या कथा लीला हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ते संपूर्ण त्याचं जे आहे श्रवण त्यांनी करायचा निर्णय घेतला. मग तिथे इतर ऋषीमुनी पण होते, तिथे सूत गोस्वामी सुद्धा होते, जे आहे तिथे हे थोडेसे वयोवृद्ध असे आणि भगव्या कपड्याचे. तर मग ह्यांनीही देखील हा ऐकला होता. मग ते सूत गोस्वामी हे व्यासमुनी तसेच शुकदेव गोस्वामी या दोघांचेही उत्तम शिष्य होते. मग हा शुकदेव गोस्वामींनी जो सर्वप्रथम जो ऐकवला परीक्षित महाराजांना, हा जो आहे भागवत आहे, महान जी रचना आहे श्रील व्यासदेवांची, श्रील व्यास मुनी आहेत, त्यांनी शुकदेव गोस्वामींना त्याचं सगळं मार्गदर्शन केलं आणि शुकदेव गोस्वामींनी ते आपल्या पद्धतीनं अत्यंत रसाळ वाणीने, जसं आहे तसं, पण अत्यंत रसाळ वाणीने की समोरच्या जो श्रोता आहे तर त्याला ते उत्तम पद्धतीनं आकलन होईल आणि त्याचबरोबर त्यामध्ये रस आणि भगवान यांच्याशी प्रेम निर्माण होईल अशा पद्धतीनं तो ऐकवला. तर अशा पद्धतीनं त्यांनी जो ऐकवला तर त्याचं श्रवण परीक्षित महाराज आणि इतर ऋषीमुनींनी केले. आणि मग असं जे श्रवण केलेलं होतं ते सूत गोस्वामींनी नंतर शौनकादी जे ऋषी होते तर त्यांना नैमिषारण्यामध्ये ऐकवलं होतं की जो भागवत आपण वाचतो. तर हा थोडासा माहितीचा भाग म्हणून मी सांगितला. बरेचसे वेगवेगळ्या स्तरातले भक्त आहेत तर त्यांना हा भाग समजू यावा म्हणून. मग आता इथे काय सांगितलंय की आपल्याला प्रश्न विचारायचे असतात, म्हणजे आपल्याला शंका असतात. आता एखादा सत्संग आहे, प्रवचन आहे, मंदिरामध्ये चालू आहे किंवा आपण जिथे जातो ऑनलाईनही असेल, आताच्या काळामध्ये आता ऑनलाईन क्लासेस आपण त्याचा आनंद घेतो. मग त्यावेळेला काय करायचं, तर आपला प्रश्न कसा असला पाहिजे की आपण तो जो प्रश्न आहे तो म्हणजे तो जो वक्ता आहे तर त्याला आव्हानात्मक पद्धतीनं किंवा त्याची परीक्षा घेण्यासाठी किंवा त्याला किती येतंय आणि त्याला किती ज्ञान आहे हे तपासण्यासाठी आपण प्रश्न विचारावा. चुनौतीपूर्ण किंवा आव्हानात्मक जे म्हणतो आपण तसं, अशा पद्धतीने प्रश्न विचारावे. आपल्याला जो प्रश्न असावे तर त्या विषयाचं अजून सखोल आकलन होण्याच्या दृष्टीनं कोणता भाग समजला नाहीये, जो समजा त्या दिवशीचं जे काही प्रवचन आहे त्या संदर्भातला, त्या प्रवचनाच्या विषयासंदर्भातला प्रश्न असावा आपला की जो आपल्याला उत्तम पद्धतीने ग्रंथामध्ये मांडला गेलाय, उत्तम पद्धतीने वक्त्याने मांडलाय, उत्तम पद्धतीने कृष्णाने ते सांगितलेलंच आहे, म्हणजे दोषरहित आहे ते सगळं. पण आपली जी आहे आकलन क्षमता आपल्यावर अविद्येचं आवरण असल्यामुळे कमी असू शकेल, असा भाग विचार करून आपण कसा प्रश्न विचारला पाहिजे, तर अत्यंत म्हणजे आदराने आणि अत्यंत विनम्रतेने आपण त्या विषयाविषयी संपूर्ण माहिती घेण्याच्या दृष्टीने तो प्रश्न विचारलेला असला पाहिजे. आणि त्या दिवशी त्या वक्त्याने जे काही आपल्याला शिकवले
त्या संदर्भातला तो प्रश्न असला पाहिजे. म्हणजे ह्याच्यावरती जे आहे तर ते भागवतामधलं भागवत जे आहे तर त्याच्या पहिल्या अध्यायातला जो आहे म्हणजे पहिल्या स्कंदातला पहिल्या अध्यायातल्या 5व्या श्लोकामध्ये त्याच्यावर अत्यंत विस्तृत असं विवरण दिले गेले. म्हणजे व्यासासन म्हणजे काय, इथे जे दाखवलंय हे चित्रामध्ये त्याच्यावर जो वक्ता आहे तर त्याला श्रेष्ठ असं उच्च आसन दिलं गेलं पाहिजे. म्हणजे आपण त्या वक्त्याचा सन्मान केला पाहिजे. त्यानंतर त्याचा सन्मान केल्यानंतर आपण त्याच्याशी खूप आदराने आणि सन्मानाने आणि विनम्रतेने वागलं पाहिजे, म्हणजे श्रोता म्हणून. त्याचबरोबर आपण तो जो श्रोता आहे तो देखील कसा असावा त्याचेही निकष आहेत. म्हणजे श्रोता जो आहे त्यानं गुरु शिष्य परंपरेतनं ज्ञान घेतलेलं असलं पाहिजे. त्यानंतर त्याला शास्त्रांचं जे ज्ञान आहे ते अशा परंपरेतनं म्हणजे प्रमाणित जे सोर्सेस आहेत तर त्यापासून मिळालेलं असलं पाहिजे. म्हणजेच काय, भागवत भगवद्गीता हे जे प्रमाणित म्हणजे शास्त्र ग्रंथ आहेत तर ह्यांच्यापासून मिळालेलं ज्ञान असलं पाहिजे. किंवा पुराण आहेत, उपनिषद, म्हणजे हे सगळं ज्ञान आहे. पण हे कसं आलेलं असलं पाहिजे, गुरु शिष्य परंपरेतनं त्यांनी आत्मसात केलेलं ज्ञान असलं पाहिजे त्या वक्त्यांनी सुद्धा. आणि त्याच्याकडे हे सगळं प्रमाणित शास्त्रांचा अभ्यास किंवा सखोल ज्ञान असलं पाहिजे. आणि कोणताही वक्ता हा एक उत्तम शिष्य असतो त्याच्या गुरूंचा. तर अशा पद्धतीचं त्याचं आचरण असलं पाहिजे. किंवा 4 नियामक तत्वांचं त्याचं पालन झालेलं असलं पाहिजे. सर्व प्रकारच्या पापांपासून तो मुक्त असला पाहिजे. असे सगळे त्याच्यामध्ये गुण असणं आवश्यक आहे. मग शुकदेव गोस्वामी जन्मतः मुक्त पुरुष होते आणि त्यांच्याकडून जे परीक्षित महाराज ते उच्च कोटीचे भक्त होते भगवानांचे, ज्यांनी जन्मताच भगवानांना पाहिलं होतं जेव्हा ते उत्तरेच्या गर्भामध्ये होते तेव्हा. मग अशा पद्धतीचे जे प्रश्न म्हणजे अशा पद्धतीच्या भक्तांमध्ये ज्या वेळेला चर्चा घडते तर त्यावेळेला प्रश्न कसे पाहिजे, तर अत्यंत विनम्र पद्धतीनं आणि आपल्याला तो भाग आकलन होण्याच्या दृष्टीने आणि तो भाग समजून घेण्याच्या दृष्टीने आपली क्षमता, आपण खूप पतित आहोत, हीनदीन आहोत आणि ती नाहीये आणि म्हणून कृपया तुम्ही मला हा भाग कशा पद्धतीने सांगाल किंवा कसा उलगडून सांगाल, अशी आपली त्यांना याचना किंवा आपली त्यांना विनम्र प्रार्थना असली पाहिजे वक्त्याला. तर अशा पद्धतीचं आपलं आचरण असलं पाहिजे. आणि असं जेव्हा आपलं आचरण असतं तेव्हा ते एका म्हणजे ते आपल्यामध्ये म्हणजे शिष्याची पात्रता आपण अभ्यासली तर एका उत्तम शिष्याने आधी काय असलं पाहिजे, सर्वात प्रथम विनम्र असलं पाहिजे. आणि गुरुचरणी कसं असलं पाहिजे, एकनिष्ठ असलं पाहिजे. म्हणजे आपली निष्ठा त्या श्रोत्यात जो श्रोता आहे त्याची त्या वक्त्याविषयीची निष्ठा सिद्ध झाली पाहिजे आपल्या वर्तनातून, आपल्या वागणुकीतून, आपल्या आचरणातून किंवा आपल्या जी आपली म्हणजे शारीरिक एक भाषा असते ना, म्हणतो आपण बॉडी लँग्वेज, शारीरिक परिभाषा त्यातनं ती व्यक्त झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीचं आपलं आचरण असलं पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढच्या स्लाइड वर जाऊ. नाही मग ह्याच्या आधीचे 2 स्लाइड गेल्या त्याची. ह्याच्या आधीचे हा ह्याच्या आधी काय हा आता इथे तोच मुद्दा शिल प्रभुपादांनी आपलं लेक्चर जे लंडनचं झालं तिथं तो मांडलाय म्हणजे त्या व्याख्यानामध्ये, की आपण समोरच्या वक्त्याची काय क्षमता आहे म्हणजे ज्ञानाची किंवा त्याची काय क्षमता आहे, म्हणजे त्यानं काय ज्ञान आत्मसात केलंय, तर ह्यासाठी कधी आपण प्रश्न विचारू नयेत. मग त्यामुळे काय होईल, वादविवाद होतील किंवा तंटे निर्माण होतील. म्हणजे काय, की मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ असतात त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. म्हणजे असे ज्येष्ठ गुरु आले, गुरुबंधू आले, म्हणजे सगळे आले, शिक्षा गुरु आले, मग प्रवचनकार पासून सगळे आले, तर त्यांचा आपल्याला सन्मान करता आला पाहिजे. आपण प्रभू म्हणतो ना, प्रभू या शब्दाचा आपण काय म्हणतो, हरे कृष्ण प्रभू, ना हरे कृष्ण प्रभूजी आपण म्हणतो किंवा हरे कृष्ण माताजी. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये आपण प्रभू म्हणजे भगवान यांना पाहतो. म्हणजे माताजींमध्ये आपण माता लक्ष्मींना, राधा राणींना पाहतो. तसं आपण प्रभू म्हणतो तेव्हा त्यांच्यामध्ये आपण भगवान यांना पाहतो. मग प्रभू म्हणजे आपले स्वामी आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्या स्वामींना, भगवान श्रीकृष्णांना पाहायचंय प्रभू या संबोधनाने. आणि त्यांचा मी एक केवळ दास आहे ह्या भावनेने आपण
त्यांच्याशी वार्तालाप करायचा आहे. मग जर आपण त्यांचं ज्ञान तपासण्यासाठी किंवा त्यांना काही येते की नाही हे पाहण्यासाठी जर प्रश्न विचारले तर ते योग्य ठरेल का? तर तो वैष्णव अपराध ठरेल. अशा वैष्णव म्हणजे अशा उच्च कोटीचे जे वैष्णव असतात तर त्यांच्यासाठी तो अपराध ठरेल, कारण कुणीही प्रवचनकार किंवा वक्ता जो काही आहे त्याच्या वाणीतून जे काही रसास्वादन आपण म्हणजे करत असतो किंवा त्याच्या वाणीतून तो जे काही रसपान आपल्याला करत असतो तर ते केवळ आणि केवळ कृष्णांची आपल्यावरची कृपा म्हणून आपल्याला ते श्रवण करायला मिळत असतं. तर कृष्णांच्या इच्छेविना कोणतेही कार्य घडत नाही. आपण 15.15 भगवद्गीताचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये पाहिले सगळं काही आहे ते कृष्णांच्या इच्छेनुसारच घडतं, हो की नाही? सगळ्याचे म्हणजे जे काही आहे सगळ्या आपल्या कर्मांसाठी जे काही आवश्यक ज्ञान आहे, आवश्यक विस्मरण व्हायला पाहिजे किंवा आवश्यक जे कर्म करण्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या भगवान आपल्याला ज्या आहेत त्या पुरवत असतात आणि भगवान यांच्या निर्देशनाखालीच ते कार्य घडत असतं. आणि म्हणून आपण कसं असलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीची कसब किती आहे त्याचं शास्त्रांवरचा ताब म्हणजे जो आहे शास्त्रांवरचा जो त्याचा जो म्हणजे जो ताबा आहे किंवा त्याचा जो गाढा अभ्यास आहे तो किती आहे हे पाहण्यासाठी हे चेक करण्यासाठी आपण प्रश्न विचारू नये. तर आपला प्रश्न कशासाठी असायला पाहिजे, ज्यामुळं अशा प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमामुळं आपल्यालाच नव्हे पण ते ऐकणाऱ्या इतर श्रोत्यांना सुद्धा त्याचा लाभ व्हावा, म्हणजे आपल्या कल्याणासाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी प्रश्न विचारला जावा. म्हणजे भागवतामध्ये आपण पाहिलं असेल, भगवद्गीतामध्ये पाहिलं असेल सगळ्यांनी की दोन व्यक्तीमधला संवाद आपण पाहतो नेहमी, म्हणजे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातला संवाद आहे. मग अर्जुन ते तर शुद्ध भक्त होते पण ते प्रतिनिधित्व करतात आपल्यासारख्या पतित जीवांसाठी. त्यांनी प्रश्न विचारले, त्यांची जी युगमाया आणि संभ्रमावस्था भगवानांनी केली. तिथे त्यांनी काय केलं की प्रश्न विचारले की जेणेकरून ते पहिले श्रोता असले तरी आपल्याला लाभ व्हावा. मग तसंच आहे भागवतामध्ये की इथे विविध प्रकारचे वक्ते आणि श्रोते, म्हणजे एक प्रश्न विचारतो आणि दुसरा मार्गदर्शन करतोय, म्हणजे अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी संवाद असतो. तर ह्या पद्धतीनं जास्तीत जास्त ज्ञान उत्तम प्रकारे अर्जित केले जातं आणि त्यासाठी डिस्कशन सॉर्ट ऑफ म्हणजे आपण म्हणतो चर्चात्मक पद्धतीने अभ्यास किंवा जे ज्ञान आहे ते ग्रहण केलं जातं. म्हणजे हा सर्वश्रेष्ठ जो आहे तर तो मार्ग आहे ज्ञान ग्रहण करण्याचा चर्चात्मक पद्धतीने. त्यामुळे काय होतं लक्षात राहतं आणि एकाने प्रश्न विचारले आणि दुसऱ्यानी त्याचं शंका समाधान केलं, प्रश्नांची उत्तरं देऊन आणि त्यानुसार संदर्भ दिले. तर अशाच पद्धतीने भागवतामध्ये सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतात पहा ज्या कथा आहेत त्या वेगवेगळ्या स्कंदामध्ये. मग त्यामुळे ते सर्वोत्कृष्ट आख्यान आहे म्हणजे जे आहे ते. आणि मग असं जे आख्यान आहे तर ते ऐकताना त्या ज्या चर्चा आहेत त्या ऐकताना त्याचा लाभ तिथं असलेल्या सगळ्यांना देखील होतो, त्या वक्त्याला देखील होतो आणि श्रोत्याला देखील होतो. अशा पद्धतीचं ते जे आहे तर तो चर्चात्मक अभ्यास किंवा ते अशा पद्धतीचं जे आहे प्रश्नोत्तरी किंवा अशा पद्धतीची कथा जी आहे तर तिथे घडते. आणि ही जेव्हा घडत असते तेव्हा तिथे जर आपण अशा पद्धतीनं एखाद्याची क्षमता तपासण्यासाठी जर भौतिक जगतामध्ये जसं पद्धतीने ईर्ष्या असते, म्हणजे हे सगळं कशामध्ये घडतं तर भौतिक जगतामध्ये ही ईर्ष्या पाहायला मिळते पहा. म्हणजे दुसरे प्रभूजी माझ्यापेक्षा खूप सुंदर गातात, खूप सुंदर शिकवतात, खूप सुंदर आचरण करतात, खूप सुंदर सेवा करतात. मग ही जी ईर्ष्या आणि स्पर्धा असते भौतिक जगतामध्ये असते. आध्यात्मिक जगतामध्ये असं नाही. आपण प्रभूंना पाहतो. भगवान जे आहे तर त्यांचं प्रकाश रूप म्हणजे जे आहे तर ते म्हणजे वक्ता किंवा शिक्षा गुरु किंवा गुरु जे आहेत तर हे सगळे त्या रूपात असतात. मग त्यावेळेला आपण खूप विनम्रतेने आणि सन्मान देऊन त्यांना ते श्रवण करणं, ती सुद्धा सेवा आहे. श्रवण भक्ती सेवा आहे म्हणून नवविध भक्तीमध्ये श्रवण हे पहिल्या क्रमांकावर ठेवलंय. मग अशा पद्धतीनं आपण श्रवण करायला शिकलं पाहिजे. आणि त्याचे लाभ कसे होतात, ऐकणाऱ्यालाही होतात, सांगणाऱ्याची सुद्धा शुद्धी होते, वक्त्याची सुद्धा, आणि तिथं बसलेल्या समस्त लोकांच्या कल्याणासाठी ती चर्चा घडते. तर अशा पद्धतीचं हे जे आहे तर आपलं प्रश्न विचारण्याचं पद्धत किंवा आपलं आचरण असलं पाहिजे आणि अत्यंत विनम्रतापूर्वक की मी तुमचा दास आहे. म्हणजे आपण जेव्हा विनम्रतेने शरण जाऊन संपूर्णतः शरणागती पत्करून जेव्हा विचारू तर त्याच वेळेला आपल्याला काय मिळेल
की सर्व काही आपल्याकडचं जे आहे म्हणजे सगळं जे आहे भांडार रिक्त करून टाकतात, जे असे जे मुक्त पुरुष असतात, साधू पुरुष असतात. आणि म्हणून त्यांच्याकडून आपण अशा पद्धतीने ज्ञान अवगत करायचा प्रयत्न केला पाहिजे. शास्त्रांचे गूढार्थ आपल्याला असे साधू पुरुष, कृष्ण भावना भावित पुरुषच सांगू शकतात. वेदांचे जे सत्य आहे तर ते आपल्यासारख्या सामान्य लोकांना मानसिक तर्काने हे उलगडू नाही येणार. तर ह्यासाठी प्रत्यक्ष अनुभवाच्या स्तरावर गुरु शिष्य परंपरेतले जे शिकलेले आचार्य असतात तेच आपल्याला हे सगळं ज्ञान देऊ शकतात. आणि ह्यासाठी आपण अत्यंत सन्मानाने आणि आपल्याला काहीतरी ज्ञान जे आहे ते अवगत करायचं आहे, की जे आपल्याला गूढ ज्ञान असल्यामुळं, आपली क्षमता नसल्यामुळं, आपण ते ग्रहण करण्यास तितकेसे पात्र नसल्यामुळे आपल्याला समजू येत नाही. तर कृपया तुम्ही ह्याच्यावर प्रकाश टाकाल का, अशा पद्धतीचा आपला प्रश्न विचारण्याचा रोख असला पाहिजे. म्हणजे हे एक उदाहरण दिलं मी. तर अशा पद्धतीने आपण प्रश्न विचारावेत. अन्यथा काय होईल, तिथे वादविवाद आणि भांडणात रूपांतर होईल. तर असे प्रश्न आपण अशा पद्धतीने किंवा अशा प्रकारचे प्रश्न दुसऱ्याचं ज्ञान तपासण्यासाठीचे असे आपण विचारू नये. आता पुढे जाऊया आपण. हा, आता इथे पण तेच सांगितलंय की जे आहे आता प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा इतके सगळे विषय आपण एकाच ठिकाणी आणले तर त्या सगळ्यांचं शंका समाधान होईल का? म्हणजे आज आता आपण अभ्यासतोय की मंदिरामध्ये आपण जे आहेत तर तिथं आचरण कसं करायचं, पण तिथेच तुम्ही मला जर स्वच्छतेविषयी प्रश्न विचारले, तिथेच मला तुम्ही जे आहे तर ते अर्चविग्रहांची जी पूजा आहे किंवा अर्चना आहे तर ती कशी करायची, अर्चविग्रहांसाठी सामुग्री कुठली लागणार आहे, मग मंत्र कुठले म्हणायचे, मग असे सगळे प्रश्न एकाच ठिकाणी एकाच वेळी जर विचारले तर गोंधळ होईल ना सगळा. म्हणजे त्याला काही आपण म्हणतो ना, ना अंत आहे ना आरंभ आहे, अशा पद्धतीचंच ती प्रश्नोत्तरी सुरू राहील. आणि ह्याच्यातून मग सगळे जे ऐकणारे आहेत, श्रवण म्हणजे श्रवण करणारे ते सुद्धा गोंधळून जातील. आणि मग एक न धड भाराभर चिंध्या असं म्हणतो ना आपण, असा भाग होईल. म्हणजे काय की आपल्याला कशा पद्धतीचं ज्ञान घ्यायचंय, की आपल्याला जे काही आहे ते मुख्य स्रोताकडून आलेलं ज्ञान घ्यायचंय आणि ते आपल्याला क्रमाने घ्यायचंय. म्हणजे काय की एक ज्या क्रमाने किंवा ज्या पद्धतीने आपल्याला ते दिलं गेलंय तर त्याच पद्धतीने आपण ते ग्रहण करायचंय. म्हणजे आज जो विषय त्या वक्त्यांनी मांडलाय तर त्याविषयीच आपल्याला प्रश्न असला पाहिजे आणि त्याविषयीच आपण सखोल ज्ञान आणि आपल्याला जे न समजलेले न आकलन झालेले मुद्दे ते विचारून घेऊन आपलं शंका समाधान करण्याचा भाग केला पाहिजे. किंवा आधीचे जे मुद्दे असतील आधीच्या वर्गातले किंवा प्रवचनातले ते मग त्यांचा वेगळा वेळ घेऊन आपण अशा पद्धतीने परवानगी घेऊन अशा पद्धतीने आपण अभ्यासू शकतो. म्हणजे इथे स्कंद जो दुसरा आहे तिथला पहिला अध्याय जो आहे त्याचा, तर तिथे 2 ते 5 मध्ये काय सांगितलंय की ग्रहमेधी आणि गृहस्थ असे 2 प्रकारचे लोक असतात. तर ग्रहमेधी म्हणजे काय की ज्यांना माझ्याकडे सुंदर घर पाहिजे, मग ते छान सजवलेलं पाहिजे, पैसा पाहिजे, गाडी पाहिजे, छान गोंडस मुलं पाहिजे, म्हणजे असं सगळं भौतिक आसक्तीने युक्त ते सगळं गोळाच करतात. त्यांचं आयुष्य दिवसात म्हणजे दिवसाचं आयुष्य श्रम करण्यासाठी जातं, रात्रीचं आयुष्य मैथून आणि उपभोग घेण्यासाठी गृहस्थ जीवनामध्ये. आणि मग त्यांचं जे संपूर्ण आयुष्य आहे ते फक्त आणि फक्त हे जे स्वप्नवत जग आहे, भौतिक जग, ह्याच्या आसक्तीमध्ये म्हणजे अशा पद्धतीचं गुंतून पडलेलं असतं. मानवी जीवनाचं ध्येय काय, आपल्याला हे शरीर का दिलं आहे, तर आपलं शरीर जे आहे ते सशक्त ठेवण्यासाठीच्या गरजा पूर्ण करून आपण भगवानांची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला मानवी शरीर देण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी जितकी जेवढी आवश्यक आहे तितकी इंद्रिय तृप्ती करून आपण आपलं शरीर सुदृढ सशक्त ठेवून कशासाठी, आपल्या या शरीराची जी इंद्रिय आहेत त्यांचा वापर भगवत सेवेमध्ये जसं अमरीश महाराजांनी केला, तर अशा पद्धतीने करून आपण काय केलं पाहिजे की भगवत प्राप्ती करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. मग असा जो विचार करतो तो गृहस्थ. मग आता ह्या ज्या चर्चा आहेत त्याचा लाभ गृहस्थ आणि गृहमेधी हे सगळ्यांनाच व्हावा. म्हणजे जे भौतिक स्तरावरचे लोक आहेत, भौतिक विचारवादी आहेत, आणि जे आध्यात्मिक विचाराचे आहेत त्या सगळ्यांनाच लाभ व्हावा अशा ह्या चर्चा असतात नेहमी. किंवा सकाम कर्मी, ज्ञानी, योगी सगळ्यांनाच आणि भक्तांना देखील लाभ व्हावा अशा प्रकारच्या या चर्चा असतात. मग ह्यासाठी काय केलं पाहिजे, आपले जे प्रश्न आहेत तर ते त्या विषयाशी संदर्भात जे आहे ते भक्त आहे तो विचारतो किंवा त्या भक्ताने अशा पद्धतीने विचारायचे प्रयत्न केले पाहिजेत की ज्यामुळे काय होईल की त्या विषयाचं आपल्याला संपूर्ण आकलन होईल.
आणि इतर लोकांना म्हणजे तिथे असलेल्या श्रोत्यांना किंवा इतर लोकांना त्याचा लाभ होईल. अन्यथा काय होईल, आपण असे वेगवेगळ्या विषयाचे प्रश्न तिथे विचारले तर त्यावेळेला तिथे सगळा गोंधळ उडून जाईल आणि मग एका वेळी अनेक विषय तिथं आपण एकत्रित केल्यासारखं होईल, की ज्यामुळं त्याचा लाभ ना वक्त्याला होईल ना श्रोत्याला होईल. कारण वक्त्याला असं होईल की मी किती काय सांगू, हो ना. मग ह्यातलं म्हणजे ह्या विषयी थोडंसं बोलेन, त्याविषयी थोडंसं बोलेन, म्हणजे म्हणजे काय होईल की त्याचा सुद्धा गोंधळ उडवून देऊ आपण आणि आपला पण गोंधळ उडवून देऊ. तर असं न करता आपण काय केलं पाहिजे, की जो विषय तिथे चर्चेला जातोय त्या संदर्भातल्या त्याच्या अनुषंगाने आपल्या शंका असाव्यात. काही जण तर काय करतात, भक्त आपल्या जीवनातल्या समस्या पण त्या ह्याच्याशी निगडीत असतील तर त्या पण तिथे बोलून टाकतात. म्हणजे हा टीका करणे हा हेतू नाही माझा. सगळ्यांनी समजून घेऊया. तर आपण जे वैष्णव आचरणामध्ये जे जे काही अडथळे येतात तर ते आपण इथे चर्चा करतोय ह्या स्लाइडच्या अनुषंगाने. तर मग आपल्या जीवनातले ते परिस्थिती पण सांगून टाकणार. श्रोते सगळे असतात तिथे त्यांना. मग काही जण आपल्या जीवनातल्या समस्या ज्या आहेत मग त्याच्यावर त्यांनी प्रयत्न कसे केले हे पण सांगणार. पण त्यामुळे काय होतं, की तिथे अनेक विषय एकाच वेळी चर्चेले जातात आणि प्रत्येकाचे वैयक्तिक जीवन आणि प्रत्येकाचे वैयक्तिक समस्या या वेगवेगळ्या असतात आणि त्यांच्यासाठी मंदिरामध्ये काउन्सिलर असतात किंवा मार्गदर्शक भक्त असतात, उच्च स्तरावरचे भक्त असतात. तर त्यांच्या मार्गदर्शनाने ते सोडवले जात असतात. पण अशा प्रवचनाच्या ठिकाणी जर आपण असे सगळे विषय एकत्र आणले तर त्यामुळे काय होतं, त्याचा लाभ जो असतो आध्यात्मिक स्तरावर तो आपल्याला तितकासा नाही मिळू शकत. आणि ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर जो विषय आहे त्या संदर्भात आपण योग्य ते प्रश्न आपण विचारले पाहिजेत. म्हणजे आपण तो 4.34 अभ्यासतो, तद्विधी परिपातेन परिप्रश्नेन सेवया. म्हणजे काय, गुरुंकडे जा, मग त्यांना प्रश्न विचारा, म्हणजे आणि सेवा करून त्यांना संतुष्ट करा. मग आपली प्रश्न विचारण्याची सुद्धा ही एक प्रकारची सेवा आहे. मग योग्य प्रकारे प्रश्न विचारून आपल्या शंका समाधान करणं ही सुद्धा एक उत्तम सेवा आहे आपली गुरुचरणी केलेली आपण. मग ती त्या पद्धतीने आपण, मी त्यांचा एक दास आहे कनिष्ठ असा, अशा पद्धतीने आपण सेवा करायचा भाग केला पाहिजे. आता पुढे जाऊया आपण. हो, त्याची पुढच्या स्लाइड वर जाऊया. हा, आता ह्याच्यात पण आपलं श्रीमद भागवतम जे आहे तर त्यातलं 4 म्हणजे चौथा स्कंद त्यातला 22वा अध्याय आणि 19वा श्लोक आहे. त्याचं जे सार आहे तर ते थोडक्यात इथे मांडले. म्हणजे काय, की दोन साधू पुरुष जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक साधू पुरुष दुसऱ्या साधू पुरुषाला भगवान यांना म्हणजे जे आहे तर त्यांना असं संतुष्ट करता येईल किंवा भगवान यांची प्राप्ती करण्यासाठी जे काही आवश्यक आहेत प्रश्न आणि भगवत प्राप्ती संदर्भातले तर ते प्रश्न त्याच्याकडून विचारले जातात. आणि ज्याचा सगळ्या म्हणजे त्यांच्या ज्या चर्चा असतात प्रश्नांच्या तर आणि उत्तरांच्या तर त्याचा सगळ्या बसलेल्या लोकांना तर लाभ होतोच, पण त्या दोघांनाही लाभ होतो. म्हणजे जो वक्ता असतो त्याची शुद्धी होण्यासाठी हृदयाची त्याला लाभ होतो. भागवत कथा किंवा भागवत पठण किंवा भागवत जे आहे तर त्याच्याविषयी प्रवचन केलं, मग सर्वश्रेष्ठ सेवा आहे प्रवचन ही. भगवान यांचं गुणगान करणे, यश नाम रूप लीला ह्याचं गुणगान करणे म्हणजे तो प्रवचनकार करत असतो, मग ती सर्वश्रेष्ठ सेवा आहे. त्याला आत्मशुद्धीसाठी किंवा शुद्धीसाठी त्याला त्याचा लाभ होत असतो. श्रोत्याचं काय होतं, श्रवण भक्तीनं आपल्या हृदयाची शुद्धी होत असते आणि ते ऐकणारे मग कुठलेही असू देत, कुठल्याही प्रकारचे भौतिक असतील लोक अध्यात्मामध्ये सगळ्यांचं कल्याण होत असतं. त्यामुळं म्हणजे उदाहरणार्थ 4 कुमार आणि पृथ्वी महाराज होते तर त्यांच्यामध्ये जी चर्चा झाली तर त्याचा लाभ फक्त त्या कुमारांनाच नाही झाला. म्हणजे पृथ्वी महाराजांच्या ते भेटीला आले होते आणि त्यांच्यामध्ये जे चर्चा झाल्या आध्यात्मिक तर त्याचा लाभ फक्त म्हणजे पृथ्वी महाराजांनाच नाही झाला. तर त्यानंतरचे जे समस्त म्हणजे त्यांना ऐकणारे जे समस्त श्रोतागण होते तर किंवा त्यांना जे त्यांचा संवाद वाचणारे एक प्रकारे तो वाचतो म्हणजे आपण ऐकतो शास्त्रांच्या मध्ये, तर त्या सगळ्यांना तो लाभ होत असतो. त्याचबरोबर त्या कुमारांनाही त्याचा लाभ झाला. सनत कुमार सांगतात पृथ्वी महाराज की तुलाही याचा लाभ होणार आहे आणि त्याचबरोबर त्यांनाही झाला. तसंच नारद मुनी जे आहेत तर त्यांनी ब्रह्मदेवांना प्रश्न विचारले होते. मग ते जे प्रश्न विचारले त्यावेळेला नारद मुनींना पण लाभ झाला, ब्रह्मदेवांना आणि समस्त जे गुरु शिष्य परंपरेतले जे सर्वजण आहेत भक्त त्यांना देखील म्हणजे आचार्यांपासून सगळे त्यांना देखील झाला. किंवा जसं की
आता शुकदेव गोस्वामींना परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारले किंवा सूत गोस्वामींना ऋषीमुनींनी प्रश्न विचारले, शौनकादी ऋषीमुनी. मग त्याचा समस्त जो आहे तर तो तिथं असलेल्या सगळ्या समस्त ऋषीमुनींना लाभ तर झालाच, पण आपण त्या भागवताचं आता श्रवण करत असतो. तर आपल्याला देखील म्हणजे प्रथम श्रोता परीक्षित महाराज होते आणि वक्ता जे होते ते शुकदेव गोस्वामी होते भागवताचे. त्यानंतर सूत गोस्वामी जे आहेत तर ते वक्ता होते आणि सगळे शौनकादी ऋषी जे होते तर ते श्रोता होते. पण ह्या सगळ्याचा लाभ आपल्यासारख्या सामान्य पतित जीवांना देखील होत आहे पहा, आणि आपण भागवताचा अभ्यास करतोय. म्हणजे अशा पद्धतीनं दोन साधू मधला जो संवाद आहे तो असायला पाहिजे. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याच्या पुढे जाऊ, पुढची स्लाइड घेऊ. आता आपल्याला अतिथी जो धर्म आहे त्याचं पालन कसं करायचं हे शिकायचं आहे इथून पुढच्या स्लाइड मध्ये. सगळ्यांनी लक्षात ठेवूया. तर त्याआधी काही मंदिरात म्हणजे आपण प्रवचन ऐकताना किंवा प्रवचन जे आहे तर त्याचा लाभ घेताना अजून कोणते मुद्दे आहेत तर त्याचं आचरण करायला हवंय ते मी काही सांगेन की जे ह्या स्लाइड्स मध्ये नाहीयेत. तर ते आपण थोडेसे समजून घेऊया. आणि त्याचा लाभ सगळ्यांनाच आध्यात्मिक स्तरावर होईल अशा पद्धतीचे ते मुद्दे आहेत की जेव्हा आपण जातो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आचरणातल्या, तर त्या आपण आचरणात आणणं आवश्यक आहे. मग आता आपण मंदिरात जातो तर तिथे काही वेळा कीर्तन सुरू असतं, हो की नाही? तर ते कीर्तन जेव्हा असतं त्यावेळी आपण त्या मंदिरात त्या सत्संगाच्या आधी जे कीर्तन असतं तर तिथं समजा आपल्याला प्रतिनिधित्व करायला मिळालं तर आपल्याला फार मोठा सन्मान मिळतो. मग आपण विग्रह समोर म्हणजे मग सगळ्या भक्तांचं प्रतिनिधित्व करत असतो. म्हणजे कोणी आरती म्हणतो, कोणी जे आहे ते सुरुवातीला म्हणतो पद आणि मग इतर भक्त गातात, हो की नाही? मग आता तिथले वरिष्ठ भक्तांची आज्ञा असेल तेव्हाच आपण त्या कीर्तनाचं प्रतिनिधित्व करायचं. आता हरे कृष्ण महामंत्र आहे त्याचं संकीर्तन करायचं, मग आपल्याला वरिष्ठ भक्तांनी तिथल्या सांगितलं पाहिजे की तुम्ही करा, मगच करायचं आपण, किंवा विचारून घेऊन परवानगी घेऊन करायचं. आणि प्रमाणित भजन म्हणजे जी वैष्णव भजन आहेत तर तीच गायची आपण. याचं कारण काय? तर जे वैष्णव आहेत उच्च कोटीचे तर त्यांना ते आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर त्या रचना त्यांची किंवा पद आहेत भजनाची ती म्हणजे ती स्फुरलेली आहेत, प्रत्यक्ष लीलामध्ये पण ते सामील व्हायचे. तर अशा पद्धतीने ती स्फुरलेली भजनं आणि रचना आहेत आणि म्हणून आपण वैष्णव गीत जर गायलं, वैष्णव भजनं जर गायली किंवा अशी पद जर गायली आपण तर काय होतं, आपल्याला ते चैतन्य मिळतं, आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि आपण त्यांचा संग केल्याचं जे आहे तर ते समाधान मिळतं. आणि असं जे रचना असतात ते भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. म्हणजे जगन्नाथांना आज देखील जयदेव गोस्वामींनी रचना केलेलं गीत गोविंद जे आहे तर ते ऐकवलं जातं रोज सकाळी. म्हणजे ते मंदिरातून जगन्नाथ धावत निघून जायचे जयदेव गोस्वामींचं गीत गोविंद ऐकायला, म्हणून त्यांना आज देखील गीत गोविंद ऐकवलं जातं. म्हणजे इतकं उत्तम कोटीचं जे आहे तर ते साहित्य किंवा ती रचना म्हणजे ती आध्यात्मिक स्तरावरची असते अशा भक्तांची, आणि म्हणून आपण अशा पद्धतीचं जे भजन आहे किंवा वैष्णव भजन वैष्णव कीर्तन आपण केलं पाहिजे. मग आता कीर्तनाच्या शेवटी प्रेमध्वनी असतो तर तेव्हा सर्वात वरिष्ठ भक्त किंवा संन्यासी असतील त्या मंदिराचे तर किंवा प्रभुपदांचे एक ज्येष्ठ म्हणजे कोणी शिष्य असतील असे उपस्थितांमध्ये तर त्यांनी म्हणावं. म्हणजे आपण पाहतो मंदिरामध्ये की आपले जे नमानिष्ठ दास जे आहेत तर ते म्हणतात प्रेमध्वनी, जे कोणी मंगलारतीला जोडतात तर त्यांनी पाहूया. ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी उद्याला आपण आरतीला जोडूया, आपण आरतीची टेम्पलची लिंक पाठवूया, त्याच्यावर पहा आपण. म्हणजे सगळ्यांनाच काही रोज मंदिरात जायला जमेल असं नाही, पण आपण ऑनलाईन पाहूया की कशा पद्धतीनं चालतं. म्हणजे प्रेमध्वनी किंवा प्रार्थना आहे तर ते वरिष्ठ भक्त किंवा तिथले संन्यासी त्या टेम्पलचे जे मुख्य आहेत किंवा तिथले वरिष्ठ शिष्य आहेत, प्रभुपदांचे काही शिष्य असतात वरिष्ठ भक्त असतात तर त्यांनी ते म्हणावं. मग परंपरेचे महत्वाच्या व्यक्तींचे आविर्भाव तिरुभाव दिन असतो तर त्यावेळेला जे म्हणजे महत्वाचे जे काही सत्संगात प्रेमध्वनी वगैरे प्रार्थना होतात त्या तर म्हणाव्याच, पण त्या दिवशी त्या प्रार्थना बरोबरच आपण त्या जे कोणी आहेत म्हणजे ज्यांचा तिरोभाव आहे, ज्यांचा आविर्भाव आहे तर त्यांच्या विषयीच्या प्रार्थना किंवा त्यांचा पण गौरव आपण केला पाहिजे का. म्हणजे ही सगळी सूत्र आपल्याला माहिती पाहिजेत मंदिरात जेव्हा आपण जातो तेव्हा. म्हणजे प्रवचनाच्या वेळे कीर्तन त्याच्या आधी सुरू होतं, म्हणजे एक प्रकारचं हरिनाम कीर्तन किंवा संकीर्तन असं जे सुरू होतं सत्संगाच्या आधी तर तेव्हा आपण काय काय करतो ही सगळी सूत्र आहे तर ही माहिती असली पाहिजेत आपल्याला. किंवा दिवसाच्या निरनिराळ्या वेळेनुसार ठराविक भजनं असतात. आता काही जण संध्याकाळी मंदिरामध्ये जातात तर संध्याकाळी काय असतंय
भगवान यांची म्हणजे काय असतं, कशा पद्धतीची आरती असते, त्यानंतर रात्री कशा पद्धतीची आरती असते, मग पहाटे कुठल्या पद्धतीची आरती असते, मग दुपारी कुठल्या पद्धतीची आरती असते, आपल्याला माहिती पाहिजे. तर सकाळी मंगल आरती असते, पहाटे जी असते ती. मग त्यावेळेला संसार दावा म्हणजे जे म्हटलं जातं आणि महामंत्र ते विशिष्ट चालीमध्येच गायलं जातं, हो की नाही, ठराविक विशिष्ट रागामध्येच गायलं जातं. मग आता दुपारी काय असतं, म्हणजे राजभोग असतो, म्हणजे भोग आरती असते. मग त्यावेळेला विशिष्ट एक भजन म्हटलं जातं. मग ते विशिष्ट भजनच म्हटलं जातं. आणि त्या विशिष्ट भजनाची ती विशिष्ट चाल असते, तर तसंच म्हटलं जातं. मग संध्याकाळी काय असतं, तर तुलसी आरती आणि नृसिंह आरती आणि गौर आरती असते. मग ती एका विशिष्ट चालीतच म्हणली जाते, म्हणजे संध्याकाळची आरती सकाळी नाही म्हणली जात. मग हे आपल्याला माहिती पाहिजे. मग आता शयन आरती असते. मग राधा कृष्ण प्राण मोरा, ती शयनारतीच्या वेळेला ती म्हटली जाते. मग हे आपल्याला माहिती पाहिजे की मंदिरामध्ये कुठली आरती कधी म्हटली जाते, कुठल्या चालीत म्हटली जाते, कशा पद्धतीनं म्हटलं जातं. मग हे सगळं आपल्याला ज्ञान जे आहे ते अवगत असलं पाहिजे. मग आता कीर्तन करताना पण प्रतिनिधित्व करतात ते साध्या चालीत, जर त्यांनी म्हणलं तर आपण पण तशाच पद्धतीनं त्यांना साथ द्यायची. म्हणजे ते ज्या पद्धतीनं चाल जे आहेत तर आखतात किंवा ज्या चालीत म्हणतात तसंच आपण त्यांना साथ केली पाहिजे. म्हणजे प्रमुख गायक जो आहे तर त्याच्या चालीतच आपण पुनरुच्चार करायचा. म्हणजे आपलं बारीक लक्ष पाहिजे, जो प्रमुख असतो त्याच्या म्हणण्याकडं, आणि तो कशा पद्धतीनं गातोय तशाच पद्धतीनं आपण एकाच सुरात उत्साहाने त्याच्यानंतर गायला पाहिजे. किंवा मृदुंग करताल वाजवणाऱ्यांनी काय केलं पाहिजे, गायकाच्या आसपास, आता आपण गेलो मंदिरात तर आपल्याला करताल वाजवायला येतंय, आपल्याला वेगवेगळी म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स तिथले मृदुंग वाजवायला येतंय, किंवा मोठे मोठे करतालाचे प्रकार असतात ते वाजवायला येतं. काही ना डफली म्हणून असतं तर ते वाजवायला येतं. मग जे काही वाजवायला येतं, जे काही वाद्य, तर त्यांनी त्या गायकाच्या आसपास राहून त्या त्या गाण्याकडं बारीक लक्ष देऊन त्या गायनाच्या गतीनुसार आपल्या वाद्यांचा वेग कमी जास्त करून तो ताल किंवा तो लय आपण साधायला पाहिजे. म्हणजे मृदुंगाचे सुद्धा वेगवेगळे बोल असतात. प्रभुपाद बीट म्हणून असतो, तो वाजवतात. म्हणजे प्रभुपादांची जी धून आहे ना ती खूप वाजवली जाते. आपण जे ऐकतो ना तर त्याला प्रभुपाद बीट म्हणतात. जे आपण वाजवतो ना नेहमी हरे कृष्ण महामंत्राला, आरतीला जे वाजवलं जातं त्याच्यावर थाप देऊन मृदुंगावर, तर त्याला प्रभुपाद बीट म्हणतात. ते फार फेमस आहे. म्हणजे एक उदाहरण दिलं मी, असे बरेच बीट्स आहेत, म्हणजे असे बरेच हे आहेत, धून आहेत. मग तसं जे करताल आहे तर ती वाजवण्याची पद्धत आहे. अगदी साधी टाळी म्हटलं तर सगळेजण कसे वाजवतात टाळी, अशी अशी वाजवतात, अशी नाही. टाळी कशी वाजवली जाते, अशा पद्धतीनं, म्हणजे सामान्यतः प्रत्येक भजनाच्या वेळेला ताल आणि ठेका धरण्यासाठी टाळी कशी वाजवली जाते तर त्याची पण एक पद्धत आहे. म्हणजे किती बारकावे आहेत पहा. ती टाळी कशी वाजवली जाते पहा. हरे कृष्ण जरी मंत्र असला, सकाळचा हरे कृष्ण मंत्राबरोबर तुम्ही वाजवून पहा किंवा संसार दावा, आणि जेव्हा लय किंवा ठेका वाढतो तर त्यावेळेला कशी असते, नुसती अशी सिंगल टाळी असते. तर टाळी वाजवताना सुद्धा पद्धत आहे. ह्या ह्या तळहातावर ही थाप पडली पाहिजे. जसा मृदुंगाचा पृष्ठभाग आहे असं समजून ती टाळी पडली पाहिजे. तर अशा पद्धतीने ही वाजली पाहिजे, म्हणजे त्याचा असा ध्वनी होतो. म्हणजे विशिष्ट ध्वनी आहे तो तालात आणि लयीत होण्यासाठी आणि सुमधुर निघण्यासाठी सुद्धा टाळी कशी वाजवायची पद्धत आहे. मग ती टाळी लयबद्ध कशी, करताल कसा वाजवतात, असा आणि असा, म्हणजे वर आणि खाली, म्हणजे त्यात ही टाईप आहेत, पण वर आणि खाली त्याच्या जे पृष्ठभाग आहेत तर त्याच्यावर अशा पद्धतीनं म्हणजे जे आहे दुसरा जो करतालाचा पृष्ठभाग असतो तो अशा पद्धतीनं तिथे म्हणजे तो जो आहे तिथे स्पर्श करून ते त्या तालात त्या लयात असं वाजवलं जातं. हाताची अंगठ्याची हालचाल कशी असावी त्यावेळेला, तर कसा धरावा, असे बारकावे आहेत. म्हणजे आता हे सगळे आपण इथे दाखवणं शक्य नाही, पण एक तुम्हाला गाईडलाईन म्हणून जे सांगता येईल ते मी सांगण्याचा प्रयत्न करेन. मग टाळी सुद्धा कशी असली पाहिजे, तर असं एक 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 बीट, म्हणजे एक बीट आहे तर तो कसा झाला पाहिजे, तर दोनदा होऊन परत एकदा झाला पाहिजे. म्हणजे असं असं दोनदा असं आपलं पडलं पाहिजे. आपलं जे हे हाताचं म्हणजे हाताचा जो हा पंजा आहे तर तो आपल्या ह्या तळव्यावर असा दोनदा आपटला गेला पाहिजे, आणि मग तिसऱ्यांदा असा तिसरा, म्हणजे तर हा एक बीट झाला. तर अशा पद्धतीने ठेका धरला जातो. म्हणजे असं असं आणि असं असं जे ऍक्शन आहे ना, म्हणजे मी दाखवते हाताने, तर असं झालं पाहिजे ते. म्हणजे आपल्या हातांची हालचाल आहे ना ती अशी दोनदा आणि मग तिसऱ्यांदा, म्हणजे दोनदा फास्ट आणि तिसऱ्यांदा नंतर एका ठराविक लयीमध्ये. तर ह्या अशा पद्धती आहेत. मग जे म्हणजे टाळी सुद्धा वाजवायची तर त्यात पद्धती आहेत, किंवा जेव्हा लय जो आहे किंवा जी गती आहे ती वाढते, म्हणजे गायकाची गती वाढते, मग त्यावेळेला
त्या पद्धतीनं मृदुंगाचे आणि करतालाचे बीट बदलतात. मग त्याबरोबर टाळी पण आपली तशी पडली पाहिजे, म्हणजे त्याची फास्ट अशी अशी खूप मोठ्या सुरात आणि फास्ट अशी पडली पाहिजे. तर ते त्यावेळेला त्या सगळ्याचा इफेक्ट जो असतो तर त्यानुसार आपल्याला ती वाजवता येते. हे फक्त तुम्हाला प्रकार कसा असतो किंवा कशी पद्धत असते हे अगदी थोडक्यात एखाद्या उदाहरणातून सांगायचा प्रयत्न केला, पण ह्याच्यामध्ये पण खूप सखोल खूप प्रकार आहेत. पण आपण प्रयत्न काय करायचा की ते बीट आपल्याला पकडता आले पाहिजे आणि ह्यासाठी आपण मंदिरात गेलं पाहिजे, इतर भक्तांकडनं ते शिकलं पाहिजे किंवा वैष्णव आचरणाचा भाग म्हणजे काय की इतर भक्तांच्या आचरणातून आपण शिकतो. तर ह्या गोष्टी आपण शिकायचा भाग केला पाहिजे. हे अगदी छोटी छोटी उदाहरणं मी दिलीत, ह्याच्यापेक्षा भरपूर उदाहरणं आहेत आणि ऑनलाईन मर्यादा आहेत आणि बोलताना त्या टाळ्या तशा पडतील असं नाही. पण तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा पाहता ना मंदिरामध्ये तर प्रत्यक्ष संकीर्तन घडत असतं तर त्यावेळेला तुम्हाला ते उत्तम पद्धतीने म्हणजे ते समजू येईल. तर आपण गेलो मंदिरात तर असं आपलं लक्ष पाहिजे भक्तांच्या हाताकडं, भक्तांच्या पायांच्या हालचालीकडे, कसं ते नृत्य करतात, कशा पद्धतीने ठेका धरतात. मागच्या वेळी नृत्याचे प्रकार मी शिकवले. मग हे सगळं फार महत्वाचं आहे की ज्याद्वारे आपण एकाग्र होतो भगवत चरणी आणि मग जे आहे ते आपल्याला ग्रहण करता यायला लागतं, जे ज्ञान असतं ते. मग आता पुढे जाऊन आपण काय की प्रातःकालीन कार्यक्रम असतो तर त्यावेळेला गुरुवाष्टकम, नरसिंह आरती, तुलसी आरती आणि निरनिराळ्या प्रार्थनांच्या ओळी तर त्या आपण म्हटल्या पाहिजे. आणि म्हणजे कीर्तन आहे तर ते जे आहे तर ते कीर्तन सुद्धा हरे कृष्ण महामंत्र आणि इतर जे म्हणजे आहे हे गुरुवाष्टकम, श्रील प्रभुपाद प्रणती, पंचतत्व मंत्र, हरे कृष्ण महामंत्र किंवा हरी हरयन महा हे जे काही म्हटलं जातं सकाळी तर हे अर्धा अर्धा भाग म्हणजे हे जर 15 मिनिटं म्हणलं गेलं तर ते पण 15 मिनिटं म्हणलं जात असतं. मग ते आपण सगळं गायला शिकून ते म्हणून त्यानुसार आपण मेळ साधणं आवश्यक आहे. म्हणजे त्यामुळे काय होईल कीर्तन ते अत्यंत कसं होईल मधुर असं होईल आणि ह्याचा लाभ आपल्याला काय होईल आध्यात्मिक स्तरावर जो आहे तर तो आपल्याला होईल. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्यानंतर मग पुढचा प्रश्न येतो की आपण आता श्रवण करणार आहोत. आता श्रवण करताना सुद्धा आपण प्रवचन करायला गेलो म्हणजे प्रवचनाचं श्रवण करायला गेलो तर त्यावेळेला आता इतर भक्त असतात मग तिथे आपल्याला बोलायचं असतं किंवा सत्संगामध्ये बोलायचं असतं. मग ते कसं बोलायचं, आपली बोली भाषा कशी पाहिजे आणि आवश्यक असेल तर बोलायचं की कसं बोलायचं तर हे आपण समजून घेणार आहोत. तर आपली बोलण्याची तीव्र इच्छा असते, नेहमी आपल्याला बोलायला आवडतं, संधी मिळाली की आपण बोलायला सुरुवात करतो. पण आपलं बोलणं जर कृष्ण कथेशी संबंधित नसेल तर आपण बोलू नये. पहा भक्त सगळे जमतात सत्संगाला, मांडीला मांडी लावून बसतात. हा टीकेचा भाग म्हणून नाही अभ्यासूया आपण. बसतात तिथे मंदिरामध्ये मग म्हणजे मुलगी काय करते, मुलगा काय करतो, मग मिस्टर काय करतात, अशा भौतिक स्तरावरच्या गप्पा मारतो. त्याऐवजी आपण कृष्ण कथेशी बोललं पाहिजे. अन्यथा ते निरर्थक असेल. म्हणजे प्रजल्प म्हटलंय अशा बोलण्याला. त्यामुळे काय होतं आपण भौतिक आसक्तीमध्ये पुन्हा पुन्हा गुंततो. चर्चा केल्यामुळं आणि भक्तांनी म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. भौतिक संसाराविषयी त्याविषयी बोलण्यापेक्षा किंवा आपल्याकडं कसं काय सगळं उत्तम आहे हे सगळं देखावा प्रदर्शन करण्यात मध्येच भौतिक स्तरावर लोक गुंतलेले असतात. मग असं न करता आपण काय केलं पाहिजे तर कृष्ण कथेविषयी बोललं पाहिजे. आपले भक्तीच्या प्रयत्नाविषयी बोललं पाहिजे आणि त्यामुळे काय होईल आपण भक्ती मार्गामध्ये राहू. अन्यथा काय होईल आपलं म्हणजे मग भौतिकवादी विचार म्हणजे काय की वर्तमानपत्रातल्या बातम्या मग आज काय झालं इकडे मग म्हणजे काय राजकीय स्तरावर काय झालं किंवा पेपरमध्ये काय आलंय किंवा अशा पद्धतीचं किंवा फिल्मस्टारांच्या बाबतीत काय घटना घडल्यात मग असं सगळं करण्यापेक्षा किंवा अशा चर्चा करण्यापेक्षा किंवा शब्दकोडी सोडवायच्या अशा निरर्थक गोष्टी करण्यापेक्षा वर्तमानपत्रात जे आहे तर त्यातल्या विषयी चर्चा करण्यापेक्षा मग आपण कृष्ण कथेविषयी कृष्णाविषयी कृष्णाच्या लीलेविषयी चर्चा केली किंवा एखादा भाग आपल्याला नाही समजलाय मग त्याच्याविषयी चर्चा केली एखाद्या भक्ताशी तर आपल्याला निश्चितच काय होईल भक्ती मार्गावरती दृढ राहता येईल. मग अशा पद्धतीने लोक काय करतात आपला अमूल्य वेळ आणि शक्ती वाया घालवत असतात, व्यर्थ घालवत असतात. मग आपल्याला कृष्ण भावनामृतामध्ये येऊन जर मंदिरामध्ये आपण आपला अमूल्य वेळ म्हणजे आपल्याला जो आहे मिळालेला आहे तर तो मंदिरामध्ये आपण कृष्ण भावनेसाठी म्हणजे देण्यासाठी येतोय आणि तिथे जर आपण अशा चर्चा केल्या तर निश्चितच काय होईल म्हणजे आपण एक प्रकारे जे आहे गोलोक वृंदावन मध्ये आलो म्हणजे गोलोक वृंदावन म्हणजे दुसरं भूवैकुंठ किंवा दुसरं गोलोक वृंदावन म्हणजे काय आहे पृथ्वीवरचं म्हणजे मंदिर आहे तिथे आलो पण आपण भौतिक आसक्तीच्याच गोष्टी केल्या असं होईल. म्हणजे आपल्याला सगळं काही उत्तम पक्वानं दिली होती
पण आपण ती पक्वान्न कशी बनली ह्याच्याविषयी चर्चा केली आहे. त्याचं आस्वादनच केलं नाही, ते खाऊनच बघितलं नाही, असा भाग होतो. आणि ह्यासाठी काय करायचं आपण, कृष्ण कथाच जेव्हा जेव्हा बोलायची इच्छा होते तेव्हा कृष्ण कथा, कृष्णाविषयीच बोलावं, कृष्णाच्या भक्तांविषयीच बोलावं, कृष्णाचं नाम रूप गुण लीला ह्याच्याविषयीच चर्चा करावी. आणि संभाषण करायचं असेल आपल्याला इतरांशी, तर आपण ते करणं आवश्यक आहे का? समजा आपण ते करतो आहोत, तर आपलं संभाषण विनम्र आहे का, त्यामध्ये विनम्रता आहे का, आणि आपलं हे बोलणं योग्य आहे का याची खात्री करायची. नाहीतर काय होतं, आपण भक्तांना अपमानकारक गोष्टी बोलतो, तर ते वैष्णव अपराध होऊन बसतात. म्हणजे विशेषतः भक्तांची निंदा करतो, हे असेच करतात तसेच करतात, मग हे असं नाही करत तसं नाही करत, अशा पद्धतीने आपण चर्चा करतो. मग हा सगळ्यात पहिला नामअपराध आहे, भगवान यांची प्रचार प्रसार करणाऱ्या वैष्णव भक्तांची निंदा करणं. मग हा सगळ्यात पहिला जो आहे तर तो अपराध आहे. आणि त्यामुळे काय होतं, हा नामअपराध आपल्याकडून नकळतपणे घडतो. आपण भक्ती आणि आपली जी भक्तिलता आहे तर ती हळूहळू वाढत असते, मग ती तात्काळ नष्ट होऊन जाते. आणि ह्यासाठी मी कोणाचीही निंदा करणार नाही आणि मी कोणाची निंदा ऐकणार नाही, हे सूत्र असावं. म्हणजे ह्याला एक सुंदरसं उदाहरण देईन मी, की हरिदास ठाकूर जे होते त्यांना 22 बाजार रस्ता म्हणजे ते नाव आहे, तिथं यवन जे म्हणजे मुस्लिम जे सैनिकांनी भरपूर म्हणजे तिथे त्यांना मारहाण केली, चाबकाच्या फटक्याने असं त्यांना मारलं, भरपूर मारहाण केली त्यांना. हे सगळ्यांना हरिदास ठाकूरांची कथेविषयी थोडं माहिती असेल. मग ते इतके उत्तम कोटीचे भक्त होते, तर त्यांनी ते कसं स्वीकारलं, की चांद काजीच्या मुखातून मी हरिनाम म्हणजे हरे कृष्ण महामंत्राची निंदा ऐकली, आणि ती निंदा ऐकल्यामुळे त्याचं फळ मिळालंय मला, हे असं त्यांनी ते घेतलं होतं. म्हणजे उच्च कोटीचे वैष्णव जे भक्त असतात ते कोणाची निंदाही करत नाहीत आणि कोणाची निंदाही ऐकत नाहीत. म्हणजे त्यामुळे काय होतं, आपली भक्तिलता आहे ती तात्काळ नष्ट होते. आणि ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कृष्ण कथाच केली पाहिजे, कृष्ण कथेविषयीच ऐकलं पाहिजे, भक्तीविषयीच सूत्र विचारली पाहिजेत, भक्तीविषयीच मार्गदर्शन घेतलं पाहिजे. म्हणजे कृष्ण कथा सोडून आपला दुसरा कोणताही विषय मंदिरात गेल्यावर किंवा इतर भक्तांच्या वेळामध्ये किंवा प्रवचनामध्ये सत्संगामध्ये असू नये, अशा पद्धतीची आपण जी आहे तर ती काळजी घेणं आवश्यक आहे. मग आता हे आपण सगळं समजून घेतलं, की आपण तिथे बोलायचं काय किंवा कीर्तन म्हणजे जे असतं प्रवचन आधी, तर तिथं आपण कशा पद्धतीने त्या कीर्तनात सहभागी व्हायचं. मग प्रवचनाच्या वेळेला पण आपण शांत आणि कसं पाहिजे, आता प्रवचन सुरू झालं आपलं, तर तिथे शांत आणि एकाग्रपणे ऐकलं पाहिजे. हम्म नाहीतर काय होतं, एखादा व्यक्ती झोपाळू सारखा जांभया देत असेल तोंड असं मोठं करून, आणि एखादा बडबड व्यक्ती असेल, तर समोरच्या प्रवचन करायला सुद्धा निरुत्साह निर्माण होतो, म्हणजे त्याचं लक्ष विचलित होतं. आणि मग असं जे वर्तन असतं ते गुरु परंपरेचं तो प्रतिनिधित्व करत असतो. मग तो एक प्रकारे असं आपलं वर्तन म्हणजे गुरु परंपरेच्या चरणी केलेला अपराधच ठरतो. मग एखाद्याला खूप झोप येत असेल तर त्याने एका बाजूला भिंतीच्या कडेला जाऊन उभं राहावं. म्हणजे आपल्याला होतं ना असं, आपण दिवसभर धावपळीनं सर्व आपलं नित्यकर्म जे असतं तर ते करत असतो, किंवा आपण सेवा पण करत असतो मंदिरामध्ये वेगवेगळ्या उत्सवाच्या वेळी वगैरे जाऊन. म्हणजे असं सगळ्या प्रकारच्या आपण आपलं गृहस्थ जीवन सांभाळून सेवा किंवा आपली जी आहेत कर्तव्य कर्म पार पाडून अशा पद्धतीनं आपण सगळं प्रवचन किंवा असे सगळे मंदिरात जे छान छान गोष्टी असतात तर त्याचा लाभ घ्यायचा प्रयत्न करत असतो. मग त्यावेळेला असं होईल, आपलं शरीर थकेल, झोप येईल, तर मग आपण काय करायचं, एका बाजूला जाऊन भिंतीच्या कडेला जाऊन उभं राहावं. किंवा मंदिरात बसण्याऐवजीचे जे नियम आहेत तर ते सुद्धा आपण काटेकोरपणे पाळले पाहिजेत. म्हणजे काय, की आता म्हणजे आपण बसताना सुद्धा व्यवस्थित बसलं पाहिजे. म्हणजे असं अंगठा जो आहे अर्धचंद्राच्या दिशेने किंवा गुरूंच्या दिशेने अशा पद्धतीनं, किंवा पाय पसरून बसणं, अशा पद्धतीनं आपण बसता कामा नये, हे आपण अभ्यासलंय मागच्या वेळी. म्हणजे त्याचबरोबर जिथं प्रवचन मंदिरात सुरू आहे तर अशा खोलीच्या आत बाहेर आपण सारख्या फेऱ्या मारू नये. मग प्रवचन करायला सुद्धा व्यत्यय होतो, की हा माणूस आत बाहेर फिरतोय, म्हणजे त्याची पण एकाग्रता भंग होते. किंवा पालक असतील असे की त्यांची लहान मुलं आहेत, मग मुलं गोंगाट करत असतील तर त्यांना मंदिराच्या बाहेर घेऊन जावं. म्हणजे काय, की प्रवचनाच्या वेळी श्रील प्रभुपादांना सुद्धा म्हणजे आवाज झालेला बिलकुल आवडायचा नाही. मग गुरूंना काय होतं, व्यत्यय येतो, गुरूंना जे काही आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवायचं असतं, तर त्यामध्ये बाधा येते. म्हणून आपण अशा पद्धतीने काळजी घ्यायची. किंवा प्रसंगानुसार प्रश्न नम्र भावानेच आपण विचारावे. किंवा भगवद्गीता प्रवचनाच्या वेळी त्यांनी ज्या चालीत श्लोक गायला त्या चालीतच आपण अनुकरण करायचं. श्लोक गातात ना ते, मग त्यानंतर आपल्याला गायला सांगतात, भागवतातला श्लोक असतो भगवद्गीतेतला, मग तो तसाच आपण गायचा. मग अशा पद्धतीनं म्हणजे जेव्हा भक्त म्हणतात, म्हणजे
तर तेव्हा प्रथम वरिष्ठ भक्तांनी गायलं पाहिजे, म्हणजे प्रवचनकारांनी, आणि मग नंतर आपण इतरांनी गायलं पाहिजे. मग अशा पद्धतीचे हे नियम आहेत. तर ह्याचं आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं आपल्याला आकलन असणं आवश्यक आहे. मग आता आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा निष्काळजीपणा नको. म्हणजे आता आपल्याला उठून जायचंय, तर भक्त मंडळी सगळी मांडी घालून बसलेली असतात, मग तिथून उठून जायचंय आपल्याला, किंवा खुर्चीवर काही ज्येष्ठ नागरिकांना किंवा ज्यांना खाली बसता येत नाही मंदिरामध्ये मांडी घालून, तर त्यांना तिथे खुर्च्या दिलेल्या असतात. मग तिथून आपल्याला उठून जायचंय कुठं बाहेरच्या बाजूला किंवा दुसरीकडे काहीतरी कामानिमित्त, म्हणजे असं जायचंय आपल्याला काहीतरी. तर मग त्यावेळेला आपण आपली वागणूक कशी पाहिजे, की कुठल्याही भक्ताला आपला पायाने स्पर्श झाला तर तो अपराध मानण्यात येतो. मग आपण बाजूला, म्हणजे तिथे बसलेल्या लोकांमधून मार्ग काढायचा, तर किंचित वाकून थोडासा हात पुढे करून आपल्याला जरा मार्ग हवाय असं आपण खुणेने दाखवू शकतो, हो की नाही. आणि मग आपल्याला जरा मार्ग मोकळा करून दिला की तिथून आपण म्हणजे पायाचा आपला स्पर्श कुणाला नाही नाही होणार अशा पद्धतीनं हळुवारपणे अगदी, म्हणजे तिथून आपला मार्ग काढून बाहेर जायचा प्रयत्न करावा. मग आता समजा चुकून पाय लागलाच आपला, तर आपण आपला जो उजवा हात आहे तर तो भक्ताच्या शरीराला लावायचा आणि आपल्या मस्तकाला लावायचा. म्हणजे असं केल्यामुळे काय होतं, आपले अपराध जे असतात असे तर ते नष्ट होतात. म्हणजे आता दोन साधू आहेत किंवा दोन भक्त आहेत, तर ह्यांच्यातून जाताना, म्हणजे असे दोन उच्च कोटीचे भक्त बसलेत आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत असे, तर किंचित वाकून पुढे जा. आपण जर असं नाही गेलो तर आपण आपण जर त्यांना एक आदर सन्मान ऑफर करायला पाहिजे किंवा द्यायला पाहिजे. तो जर नाही दिला तर आपल्याला मिळालेलं जे ज्ञान असतं ते नष्ट होतं, आणि ह्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत. पहा, मग आता आपण नेहमी मंदिरामध्ये, म्हणजे आपण भक्त आहोत आणि नेहमी गुरूंचे, श्रीकृष्णांचे प्रतिनिधित्व करत आहोत, हे प्रत्येकाला लक्षात ठेवलं पाहिजे. मंदिरात असो, घरात असो, कामाच्या ठिकाणी असो, रस्त्यावर असो. आपण जेव्हा गळ्यात कंठी घालतो आणि कपाळावर तिलक लावतो, तेव्हा आपण आपल्या अत्यंत उत्तम वर्तनाने आपले स्वतःचे गुरु आणि श्रीकृष्ण यांच्याबद्दल प्रशंसाच मिळेल असं आपलं आचरण पाहिजे. पहा, आपल्या दुर्वर्तनाने काय होतं, आपले गुरु आणि भगवान यांचा अपमान होतो, आणि म्हणून आपण असं वर्तन करू नये. म्हणजे काय, की एखाद्याचा अनादर अपमान करण्यात आला तर अशा वेळेला आपण एखाद्यानं आपला केला देखील तर आपण मोठेपणा दाखवला पाहिजे भक्त म्हणून. तृणादपी सुनिचेन, सहनशील असलं पाहिजे गवताच्या पात्यासारखं आपण. आणि आपण आपलं वर्तन त्या व्यक्तीशी चांगलंच ठेवलं पाहिजे. किंवा आपण काय केलं पाहिजे, भक्तांनी नेहमी आपण काळजी घेतली पाहिजे की आपण फसवले जाणार नाही ना. आणि अशा पद्धतीने आपण नेहमी दक्ष असलं पाहिजे, किंवा कोणाशी भांडण आपण उकरून नाही काढायचं. व्यर्थ वादविवादामध्ये गुंतून नाही. मग आपल्यामध्ये आणि भौतिक जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये काय फरक राहिला, की नाही. आणि म्हणून आपलं वर्तन कसं पाहिजे, तर सुवर्तन पाहिजे. आणि जे भिन्नलिंगी, म्हणजे माताजी असतील किंवा छोटी मुलं असतील, हो की नाही, तर ह्यांच्याशी वर्तन करताना आपण विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. मग हे मूलभूत औपचारिक निकष आहेत, की हे आपल्याला सगळं, म्हणजे जे प्रवचनाच्या वर्गामध्ये आपल्याला हे सगळं, म्हणजे जे आहे तर हे आचरणात आणता आलं पाहिजे. आणि त्यायोगे आपण एक उत्तम वैष्णव म्हणून प्रयत्न केला पाहिजे, की कशा पद्धतीनं मी हे आचरण अत्यंत उत्तम करायचा भाग करू शकेल. मग आता हे काही महत्वाचे मुद्दे झाले. मग आता आपण अतिथीचं आदरातिथ्य ह्या विषयावर येऊया. तर आता अतिथीचं जे आदरातिथ्य आहे, तर हे समजून घेताना इथे चित्रात आपण पाहूया. तर ही जी चित्रामध्ये ही जी गोष्ट आहे ही सगळ्यांना माहिती आहे. पहा, जेव्हा सुदामा जो आहे त्याच्या पत्नीने थोडेसे पोहे दिले आणि सांगितलं की तुमचा मित्र इतका श्रीमंत आहे, द्वारकाधीश, म्हणजे तो मथुरेचा राजा आहे, द्वारकेचा राजा आहे, म्हणजे अशा पद्धतीनं ते जाणत होते. तर तुम्ही काय करा, की त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडून थोडस, म्हणजे धन असं घेऊन अशा पद्धतीने त्यांच्या पत्नीने प्रार्थना करून त्यांना पाठवलं. पण ते एक उत्तम ब्राह्मण होते आणि भगवानांचे उत्तम असे भक्त आहेत सुद्धा. तर ते आले. मग त्यावेळेला ते जेव्हा आले तेव्हा कृष्णांनी त्यांचा एक अतिथीचा जो सन्मान करणं आवश्यक आहे का राजाने, अशा पद्धतीने केला. म्हणजे द्वारकाधीशांकडे जेव्हा ते आले तर त्यावेळेला कृष्ण आणि माता रुक्मिणी यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांचं पाद प्रक्षालन केलं अतिथीचं. भगवान स्वयं आहेत ते, पण भगवान स्वयं यांनी वेद निर्माण केले आणि वेद ही त्यांची वाणी आहे. पण भगवान हेच त्याचे निर्माण करता जरी असले तरी भगवान जेव्हा मनुष्याचं शरीर घेऊन आले, मनुष्य रूपी शरीर घेऊन आले, मनुष्यासारखं नाही, मनुष्य रूपी शरीर म्हणजे काय, मनुष्याचं मुखवटा असलेलं शरीर घेऊन आले. पण त्यांचं शरीर पूर्णतः कसं आहे, आतून आध्यात्मिक आहे. भगवान हे कसं आहे, पूर्णतः सच्चिदानंद आहेत.
आपलं कसं आहे, आपलं फक्त आत्मा सच्चिदानंद आहे, आपलं शरीर होते काय, पण भगवान कसे आहेत, पूर्णतः सच्चिदानंद विग्रह आहेत. मग असे जेव्हा भगवान आले, तर त्यावेळेला त्यांनी काय केलं, पूर्णतः अतिथी म्हणून जे काही त्यांची म्हणजे अतिथीची जी काही सेवा करायला पाहिजे, जे काही शास्त्रामध्ये वेदामध्ये वर्णित आहे, तर त्या सगळ्या विधिविधानांचं पालन करून अतिथींची सेवा केली. म्हणजे कोणाची, सुदामा यांची सेवा केली. मग काय केलं पाहिजे, तर त्यांना बसायला आसन दिलं पाहिजे. मग त्यांचा योग्य सन्मान केला पाहिजे. मग आता संन्यासी असेल, ब्राह्मण असेल, तर अशा पद्धतीचे किंवा ब्रह्मचारी असतील किंवा कोण उच्च कोटीचे असे परमहंस या पदावरचे किंवा स्वामी महाराज, हे आध्यात्मिक स्तरावरचे असे जे वेगवेगळे म्हणजे उन्नत भक्त असतात, तर असे जे असतील तर त्यांचं काय केलं जातं, पाद प्रक्षालन केलं जातं. त्यांना चंदन केशर जे आहे तर ते लावलं जातं, त्याची उटी लावली जाते. म्हणजे असे वेगवेगळे जे आहेत तर विधिविधान आहेत किंवा असे उपचार आहेत, तर ते आपण आता अभ्यासणार आहोतच. तर अशा पद्धतीने पाद प्रक्षालन केलं जातं, त्यांना आसन दिलं जातं. मग त्यांच्याशी मधुर वाणी निविधान बोललं जातं. मग त्यांना पेय किंवा म्हणजे अशा पद्धतीचं उत्तम उत्तम पेय किंवा उत्तम उत्तम पदार्थ त्यांच्या सेवेमध्ये असे दिले जातात. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं, कशा पद्धतीनं आपण एका अतिथीचं जे आहे ते स्वागत करायचं, हे आपण अभ्यासणार आहोत. या चित्रातून आपण काय शिकवलं, की भगवान सुद्धा जेव्हा मनुष्य रूपामध्ये आले, तेव्हा त्यांनी सुद्धा शास्त्राच्या विधिविधानाचं पालन केलं. आणि त्यामुळं ह्या सगळ्यावरनं आपण काय शिकायचं, तर आपण सुद्धा त्याचं अनुसरण केलं पाहिजे. जे भगवान यांनी केलं, कशासाठी केलं, तर त्यांच्या पदचिन्हांचं आपण अनुसरण केलं पाहिजे. म्हणजे त्यानुसार आपण देखील, आपल्याकडे जो कोणी अतिथी असेल तर त्याचं देखील अशाच पद्धतीनं आपण आदरातिथ्य केलं पाहिजे. हा वैष्णव धर्म आहे. मग ते कसं करायचं, ते आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये शिकणार आहोत. हा, त्याची पुढच्या स्लाइडमध्ये घेऊया. हा, हा, आता या स्लाइडच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. तर श्रीमद भागवतम मध्ये त्याविषयी सांगितलंय की श्रीमद भागवतमचा जो पहिला स्कंद आहे, त्याच्या 18व्या 19वा अध्याय, तर 18वा क्षमा असेल, तर त्याचा 28वा जो श्लोक आहे, तर त्याच्या म्हणजे त्याचं जे तात्पर्य आहे, तर त्याच्यामध्ये कथा आहे. ते परीक्षित महाराज जे होते, तर ते जे होते, तर ते शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. शिकारीला म्हणजे गेले होते वनात, आणि ते शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. शमीक ऋषी ध्यानस्थ होते. मग आता ऋषी मुनी हे सुद्धा राजाप्रमाणेच म्हणजे उच्च कोटीचे मानले जातात, कारण आध्यात्मिक स्तरावर ते त्यांचं उन्नत म्हणजे असतात. ते त्यांच्याकडे काही द्रव्य धन असेल असं नाही, पण ते म्हणजे अशा उन्नत स्तरावर असतात. आणि त्यामुळं ते आध्यात्मिक स्तरावरचे उन्नत भक्त म्हणजे हीच खरी संपत्ती, तर त्यानुसार ते राजाप्रमाणेच मानले जातात, शास्त्रानुसार. मग तिथे परीक्षित महाराज सुद्धा उत्तम कोटीचे भक्त होते. मग ते तिथे गेले. मग एका म्हणजे राजाचं आल्यावर किंवा एक भक्त म्हणून स्वागत कसं झालं पाहिजे, तर ते काही महालासारखं होईल असं अपेक्षित नव्हतं त्यांना. पण त्यांना अपेक्षा काय होती, की निदान एखादं म्हणजे बसण्यासाठी एखादी चटई, म्हणजे एक दर्भाचं आसन मिळावं, आणि एक पाण्याचं म्हणजे ग्लास लोटा मिळावा, अशा पद्धतीनं पाणी विचारलं जातं. आणि त्यानंतर आसन आणि मधुर वाक्यांनी किंवा मधुर बोलण्याने विचारपूस केली जावी. तर असे निकष आहेत शास्त्रामध्ये सांगितलेले. तर असा कुठलाच तिथं निकष झाला नाही, आणि ते तहानलेले होते, आणि ते ध्यानस्थ होते जे ऋषी होते ते. आणि त्यामुळे काय झालं, की त्यांच्याकडून जो यायला पाहिजे प्रतिसाद, तो आला नाही. आणि त्यामुळं काय झालं, की राजा जो आहे तो क्रोधित झाला, आणि त्यांनी तिथं वरून पडलेला साप होता, तो क्रोधाने त्यांच्या गळ्यात घातला, आणि तो निघून आला. म्हणजे साहजिकच आहे, की एक क्षत्रिय स्तरावर अशा पद्धतीने म्हणजे ते आहेत परीक्षित महाराज, भगवानांचे उत्तम भक्त आहेत, आणि ते शमीक ऋषी सुद्धा उत्तम भक्त आहेत. मग अशा कुठल्या गोष्टी दोन साधू पुरुषांकडून घडणं शक्य नाही. पण ही भगवान यांची लीला होती, आणि त्यामुळं त्यांना क्रोध येणं आणि ह्या घटना घडल्या. पण ह्या तात्पर्यातून आपण शिकायचं काय, की एक जेव्हा आपल्या घरी किंवा आपल्याकडे अतिथी म्हणून येतो, तर त्याचं आगत स्वागत आपण कसं केलं पाहिजे. तर कोणी गरीब असो, श्रीमंत असो, कोणी असो, तुमचा शत्रू असो, कोणी असो, किंवा एखादा व्यक्ती खूप गरीब आहे
आणि त्याच्याकडे काही नाहीये द्यायला, म्हणजे आलेल्या अतिथीचं स्वागत करायला देखील काही नाहीये, तर आपण एक दर्भाची चटई किंवा साधी चटई म्हणजे जे काही असेल आपल्याला बसण्यासाठी आसन देऊ शकतो. एक पाण्याचा भरलेला पेला आणि आपले मधुर शब्द, मधुर वाणी एवढं जरी दिलं तरी काय होतं, तर ते अतिथी जे आहेत तर त्याचं शास्त्राच्या विधिविधानानुसार योग्य तो यथोचित जे आहे तर तो आपण सन्मान जो आहे आपल्याकडून राखला जातो, असं म्हणजे अशा पद्धतीने तो म्हणजे सन्मान राखण्याची पद्धत आहे. म्हणजे काय की आपल्याकडे शत्रू पण येऊ, मित्र पण येऊ, कुणीही येऊ, आपल्याला वैष्णव शिष्टाचाराचं पालन करता आलं पाहिजे. मग ह्याचं उदाहरण म्हणजे काय की जरासंध आणि भगवान कृष्णामध्ये अनेक लढाई झाल्या, हो की नाही? मग जरासंध आणि भगवान यांचं शत्रुत्व सगळ्यांना माहिती आहे, भगवान श्रीकृष्ण. पण जेव्हा ते आणि पांडव आहेत ते जरासंधाच्या नगरीमध्ये गेले, तेव्हा जरासंधाने अत्यंत उत्तम पद्धतीनं त्यांचं अतिथी म्हणून स्वागत केलं. आणि म्हणजे युद्धभूमीवर ते एकमेकांचे शत्रू म्हणून उभे ठाकले होते. पण त्यांच्याकडे अतिथी म्हणून भगवान आणि पांडव जेव्हा गेले तेव्हा उत्तम पद्धतीने जरासंधानं त्यांचं म्हणजे आहे आदरातिथ्य तर केलंच, पण अत्यंत प्रेमळ आणि मित्रत्वाच्या नात्याने आणि साधू पुरुष म्हणून एक भक्त या नात्याने त्यांच्यामधलं आचरण होतं. मग अशा पद्धतीचा आपला शत्रू असेल किंवा मित्र असेल कोणी असेल तरी आपलं आचरण कसं पाहिजे, तर आपण त्यांचा यथोचित सन्मान राखला पाहिजे, हे आपल्याला शास्त्र सांगतं. मग हेच आपल्याला ह्या स्लाइडच्या माध्यमातून आता अभ्यासाला मिळालं. जसं सुदामांची कथा, जरासंधांची कथा आपण किंवा परीक्षित महाराजांच्या कथेचा आपण इथे संदर्भ घेतला. आता पुढे जाऊया आपण. हा, पुढच्या स्लाइडवर जाऊया. हा, हे आता जे निकष आहेत तर ते जे आहेत ते हरिभक्ती सुधोदय मधली काही तत्व आहेत तर ती मी सांगेन इथे, फक्त ते स्लाइड मध्ये मेन्शन केली ती तत्व, म्हणजे फक्त सूची जे आहे तर ती सांगावी असं लिहिलंय, तर ते मी सांगेन तुम्हाला आता काय काय सूची आहे ती. तर गृहस्थांनी नेहमी आपल्या घरी आलेल्या अतिथीचं शक्य तितक्या चांगल्या तऱ्हेनं स्वागत करायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे गृहस्थाश्रमासाठी हा नियम आहे आणि सगळ्यांसाठीच नियम आहे. अतिथी देवो भव आपण म्हणतो ना, अशा पद्धतीनं. मग ज्या लोकांना राहण्यासाठी व्यवस्थित जागा नाही, खाण्यासाठी अन्न नाही, अशा गरीब लोकांसाठी गृहस्थ आश्रमातील व्यक्तींना आसरा दिला गेला पाहिजे. म्हणजे काय की अशा गरीब लोकांसाठी सुद्धा गरीब म्हणजे जे आहेत तर त्यांनी सुद्धा गृहस्थ आश्रमात ते जर असतील तर त्यांच्याकडे जो पण अतिथी येईल त्याला निदान ते बसायला आसन आणि पाण्याचा पेला भरून देऊ शकतात आणि त्याच्याशी गोड वाणीमध्ये बोलू शकतात, तर एवढं त्यांच्याकडून होणं अपेक्षित आहे. म्हणजे अतिथीचा आलेला सन्मानच झाला पाहिजे. मग आदरातिथ्य म्हणजे काय, गोड शब्दांनी स्वागत करणं, हो की नाही? दंडवत घालतो आपण, हरे कृष्ण आपण म्हणतो, सादर प्रणाम म्हणतो, पंचांग प्रणाम घालतो, साष्टांग दंडवत घालतो, हो की नाही? बसण्यासाठी आसन, पाणी, ज्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे ते अन्न, फळं, दूध म्हणा, असं अल्पोपहार जे काही आहे, सरबत एखादं, किंवा ज्यांची अजून उत्तम परिस्थिती आहे तर ते काय करतात, पुष्पमाला गळ्यामध्ये अतिथीच्या घालतात, हो की नाही? आणि त्यांच्या जे आहे तर ते चरण आहेत तर ते पादप्रक्षालन जसं आपण म्हटलं तर चरण धुतात, म्हणजे जसं भगवान श्रीकृष्णांनी केलं, पादप्रक्षालन केलं, मग त्याच्यावर चंदनाच्या किंवा केशरी उटीने स्वस्तिक काढतात, म्हणजे अशा पद्धतीने. मग त्यांना म्हणजे जे आहे तर बसण्यासाठी उत्तम म्हणजे असं आसन देतात. मग कुणी वारा घालायला असतात, जसं रुक्मिणी मातांनी काय केलं, त्यांना सुदामांना वारा घातला, म्हणजे अशा उत्तम उत्तम उपचारांनी आपण त्यांची अतिथी देवो भव म्हणजे भगवानांचंच रूप आहे हे, तर अतिथी देवो म्हणजे तर अशा पद्धतीनं स्वागत आपण करू शकतो. मग आता अतिथी जेव्हा संतुष्ट होतो तर तेव्हा काय होतं, तर आपल्याला त्याचे म्हणजे आपल्याला ते जे आहे तर त्याचे लाभ होतात. अन्यथा काय होतं, अतिथी जर आपल्याकडून असंतुष्ट होऊन निघून गेला तर काय होतं, गृहस्थाची तो पुण्याई घेऊन निघून जातो आणि म्हणून त्याचं काय राहतं, मग पुण्याई त्या अतिथी बरोबर जाते आणि जे पाप आहे ते आपल्यासाठी राहतं. म्हणजे काय की जे आपली पुण्याई आहे, आपण जी पुण्यकर्म करून मिळवलेली आहे ती सगळी अतिथी बरोबर जातात आणि आपण जी पापकर्म केलेली आहेत ती आपल्याकडे राहतात. आणि ह्यासाठी घरी आलेला अतिथी आहे त्याचं स्वागत करणं किंवा त्याचा यथोचित आदर करणं आवश्यक आहे.
म्हणून भगवंताचंच रूप मानलं जातं. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा असतात. मग अतिथी देवो भव यासाठी म्हटलं जातं. मग प्रत्येक भोजनापूर्वी गृहस्थांनी असे जे विशेषतः साधू सारखे म्हणजे भिक्षुक आहेत त्या अतिथींना भोजन द्यायचा प्रयत्न करावा. म्हणजे पूर्वी माधुकरी मागायला जायचे पहा, जे शिष्य होते तर प्रत्येक गृहस्थाच्या घरी जायचे आणि ते आपल्या भोजनापूर्वी माधुकरी देत आणि मगच भोजन करत असा प्रत्येक म्हणजे त्या म्हणजे प्रत्येक गृहस्थ जीवनामध्ये प्रत्येकाचा नेम असायचा. म्हणजे आता कलियुगामध्ये ही वर्णाश्रम व्यवस्था किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं आचरणच होत नाही, त्यामुळे लोक सगळं विसरून गेले. पण जेव्हा वर्णाश्रम व्यवस्थेचं पालन करायचे तेव्हा गृहस्थाश्रमामध्ये यज्ञ दान तप हे जितकं शक्य होईल तितकं करण्याचा नियम असेल. आणि त्यामुळे त्यांच्याकडे विशिष्ट म्हणजे ब्रह्मचारी किंवा भिक्षुक जे असत तर ते भिक्षा मागायला माधुकरी मागायला येत असत आणि त्यांना ते माधुकरी दिल्यानंतरच आपलं भोजन ग्रहण करत असत. पहा, मग गृहस्थाने काय करायला पाहिजे? आता त्याच्या घरी अतिथी आले तर सर्वप्रथम आपल्या घरी आलेल्या अतिथीला, मग त्यानंतर विवाहित पुत्री कोणी असेल आपली म्हणजे जावई आणि कन्या, तर मग त्यामध्ये त्या पुत्री आणि जावई म्हणजे ते जी आपली कन्या आहे आणि तो जावई, तर त्यांचा सन्मान म्हणजे विवाहित पुत्री जी आहे म्हणजे आपण ज्याला माहेरवाशीण म्हणतो आपल्या बोली भाषेत, म्हणजे विवाहित पुत्री जी कोणी आपल्या घरातली तिचा सन्मान झाला पाहिजे. त्यानंतर व्याधिग्रस्त रुग्ण म्हणजे एखादा आजारी व्यक्ती असेल त्याचा सन्मान झाला पाहिजे. त्यानंतर एखादी गर्भवती स्त्री असेल तिचा सन्मान झाला पाहिजे. म्हणजे त्यांना आधी आपण अन्न दिलं पाहिजे आणि त्यानंतर वृद्ध व्यक्ती किंवा असे जे असतील त्यांना पण त्याचबरोबर म्हणजे ह्या सगळ्यांना फर्स्ट प्रायोरिटी आपण म्हणतो. म्हणजे सर्वात प्रथम आपण हे भोजन दिलं पाहिजे. आणि मग मुलं जी असतील छोटी तर त्यांना देखील यामध्ये आपण गृहीत धरायचं. म्हणजे ह्या सगळ्यांना फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे सर्वप्रथम म्हणजे अग्रक्रमावर एकाच वेळी त्यांना आपण सन्मान केला पाहिजे. म्हणजे ह्यापैकी जे कोणी असतील त्यांचा आधी आपण सन्मान केला पाहिजे थोडक्यात. आणि मग नंतर स्वतः भोजनासाठी आपण म्हणजे ग्रहण करण्यासाठी ते आपण बसलं पाहिजे. म्हणजे काय की जो कोणी दान धर्म न करता स्वतःच आपण जर पंचपक्वान्न बनवली आणि त्याचा भोग केला तर आपण पाप खाल्ल्यासारखंच होईल की नाही. हरिभक्ती विलास मध्ये म्हटले म्हणजे भगवंतांना भोग अर्पण केला आपण, पण आपणच त्याचा भोग घेतला, घरातले कोणाला दिलाच नाही अशा पद्धतीने, तर काय होईल ते आपण पाप खाल्ल्यासारखंच होईल. म्हणजे हरिभक्ती विलास मध्ये हे विस्तृतपणे वर्णन केले. मग आता अतिथीची सेवा आपण प्रेमाने आणि आदराने करावी. म्हणजे पहा, दुपारच्या वेळी कोणी आलं तरी आपल्या चेहऱ्यावर कसे 12 वाजलेले असतात, हो की नाही. टीका म्हणून नाही, पण आताच्या कलियुगामध्ये कसं असतं, हे कशाला बरं आले असं आपल्या चेहऱ्यावर बेल वाजली की जे असतात ते हवा असतात. मग असे आपल्यावर चेहऱ्यावर असू नये. म्हणजे अत्यंत प्रेमाने आनंदाने आपण आलेले जे आहेत ते माझ्या घरात कृष्णच आलेले आहेत असा भाव ठेवून किंवा कृष्ण राधा राणी आलेले आहेत माताजी असतील तर, किंवा लक्ष्मी माता आलेले आहेत, भगवान वासुदेव आलेले आहेत असा भाव, किंवा त्यांचे पार्षद बलरामजी आलेले आहेत किंवा गोपी आलेले आहेत अशा पद्धतीने सुंदर सुंदर भाव आपल्याला ठेवता येईल ना. म्हणजे आपण भक्तीशी जोडलेले राहू, हो की नाही. केंद्रस्थानी कृष्णाला ठेवून आपल्याला काय करता येईल, भगवान यांच्याशी सतत जोडलेले राहता येईल. अतिथी कुठल्याही वेळी येऊ, म्हणजे रात्रीच्या वेळी अगदी आपण झोपताना आले किंवा दुपारी आले किंवा सकाळी आले, म्हणजे अतिथी म्हणजे कुठलीही तिथी वार न सांगता म्हणजे जे अतिथी असे जी तिथी न कळवता येतात ते अतिथी. मग असे जे अतिथी येतात तेव्हा आपल्या म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा कसे असायला पाहिजे, दुसऱ्या वैष्णवाकडे बघून आपल्या चेहऱ्यावर नेहमी स्मित आलं पाहिजे. म्हणजे भगवान यांचं आपण पाहतो पहा अर्चविग्रह, तर भगवान यांच्या चेहऱ्यावर कसं स्मित असतं ना. स्मित म्हणजे काय, आपले दात न दाखवता जे असतं आपण गाल आहेत तर ते थोडेसे असे विस्तारित करून जे हास्य मुद्रा बनवतो त्याला म्हणायचं स्मित. भगवान यांचं स्मित इतकं सुंदर आहे की ते स्मित पाहून जे आहे ते म्हणजे जे असे त्रिविध तापांनी ग्रस्त लोक असतात ते आपलं सगळं दुःख सगळं विसरून जातात, हे त्यामध्ये सामर्थ्य असतं. मग भगवान यांचे आपण जीवात्मक अंश आहोत आणि गुणांनी तितकेच परिपूर्ण आहोत, प्रमाणाने भिन्न आहोत. तर आपलं चेहऱ्यावरचं म्हणजे जे सुहास्य म्हणतो आपण किंवा जे स्मित आहे ते असं असलं पाहिजे की समोरच्याला प्रेरणा देणारं, त्याच्यामध्ये उत्साह निर्माण करणारं, प्रेमाचं बंधन निर्माण करणारं, आपुलकीची भावना निर्माण करणारं असं असलं पाहिजे. आणि अशा म्हणजे स्मित मुद्रेने आपण एखाद्या वैष्णवाकडे पाहिलं तर आपण स्मित केलं पाहिजे. जर आपण करत नसू तर तो अपराध आहे. म्हणजे अशा पद्धतीचं आपलं सुहास्य वदनाने आपण अतिथीचं स्वागत केलं पाहिजे आणि अत्यंत प्रेमाने आणि आदराने सेवा केली पाहिजे. म्हणजे आता आले तर राहा मग आता, मग अशा पद्धतीनं आपण जर त्यांची सेवा केली, मग कसं तरीच काहीतरीच त्यांना अंथरूण पांघरून दिलं, मग कसं तरीच काहीतरीच त्यांना सगळं आपण उपलब्ध सुविधा करून दिल्या, तर लक्षात येतं ना त्या अतिथी म्हणून आलेल्या व्यक्तीच्या. तर मग
ते यथोचित आदरातिथ्य होईल का? मग तो संतुष्ट होईल का? अतिथी नाही होणार. आणि मग यासाठी आपण काय केलं पाहिजे? कृत्रिम कर्म म्हणजे आपण काय म्हणतो, यंत्रवत कर्म किंवा कृत्रिम पद्धतीने ओढून ताणून ते करतोय अशा पद्धतीचा भाव न ठेवता अत्यंत झोकून देऊन सन्मानपूर्वक आपल्याकडे जे काही आहे ते यथाशक्ती यथामती त्या अतिथीच्या चरणी आपण कसं अर्पण करू, आपली सेवा, आपला प्रेमभाव, मला अशा पद्धतीनं आपण प्रयत्न केले पाहिजेत. मग वडीलधाऱ्यांशी अत्यंत नम्र असे अतिथी असतील तर त्यांच्याशी अशा पद्धतीचं वर्तन असावं. मग ते अभक्त जरी असले तरी त्यांना सुखकारक वाटेल असं आपलं नम्र आचरण असलं पाहिजे. त्यांच्याशी आपण असे अत्यंत मधुर संबंध ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण कधी सुद्धा उर्मट किंवा उद्धट अशी उत्तरं देऊ नयेत किंवा त्यांना आराम प्रदान करणाऱ्या अशा सेवा म्हणजे आपण कराव्यात. म्हणजे त्यांना विश्रांती मिळेल, आराम वाटेल अशा अशा पद्धतीने आपण त्यांची सेवा करावी. आणि हे सगळं करत असताना आपल्या कृष्ण भावनेमध्ये आपण दृढ राहायचं. त्या कुठल्या कर्तव्य कर्मामध्ये आपण कमी नाही पडायचंय. किंवा अतिथी आलेत म्हणून मग माझी आरती चुकली, मग माझं भोगच दाखवायचं विसरलं, असं नाही झालं पाहिजे. तर आपले कृष्ण भावनेतलं सुद्धा कर्तव्य कर्म तितक्याच दृढ निश्चयाने आपण पार पाडले पाहिजे. मग आता इतरांची आपण सेवा करत असतो जेव्हा इतर अतिथींची, तेव्हा हे माझं, हे त्यांचं, हे आमच्या वस्तू, ह्या त्यांच्या वस्तू, आपल्याकडे ते राहायला आलेत, आपल्याकडे मुक्कामी आलेत, मग हे त्यांचं आहे, हे आमचं आहे, ते त्यांचं सामान आहे, हे आमच्या घरातल्या वस्तू आहेत, असा भेदभाव आपण करू नये. तो एक जीव आहे, त्या जीवात्मामध्ये आपल्याला आत्मस्तरावर भगवानांचा अंश आहे आणि त्याचबरोबर त्याच्या हृदयात परमात्मा उपस्थित आहे आणि मी त्यांच्या चरणी सेवा देतोय अशा भावाने आपल्याला त्यांची सेवा करता आली पाहिजे. कारण वसुदेव कुटुंबकम, सगळं कुटुंब हे वासुदेवांचं आहे, श्रीकृष्णांचं आहे आणि हे सगळे माझे कोण आहेत? गॉड गॉड ब्रदर किंवा गॉड सिस्टर. म्हणजे काय, तर माझे हे म्हणजे बंधू भगिनी आहेत या म्हणजे या नात्याने वासुदेवांपासून आपली निर्मिती झाली. तर अशा पद्धतीचं आपला प्रेमपूर्ण व्यवहार आणि आचरण हे असणं आवश्यक आहे. आता पुढे जाऊ आपण. हा, आता हेच इथे दिलंय सगळं इंग्लिशमध्ये. ह्याच्या पुढे म्हातारी हा आहे. तर काय की बसायला आसन द्या, त्यानंतर त्यांना नमस्कार वंदन करा, दंडवत घाला, प्रसाद द्या त्यांना, त्यांच्याशी मधुरवाणीमध्ये बोला. मग ब्राह्मण असेल, संन्यासी असेल, तर असे जे असतील त्यांच्या पाद प्रक्षालन करून त्यांना त्यांचं म्हणजे त्यांना चंदन जे आहे तर चंदनाची पेस्ट म्हणजे काय की चंदन आणि स्वस्तिक किंवा हे काढतात त्यांच्या पायावर, तर अशा पद्धतीने त्यांचं स्वागत करण्याची पद्धत आहे. तर त्यांच्या कपाळाला पण भगवानांचं गोपीचंदन भगवान यांना लावून जे उरलेलं असतं आपल्या घरी शिल्लक, तर ते कपाळाला असं साधू संतांच्या लावलं जातं. शिल प्रभुपादांना आपण लावतो पहा गुरुपूजेनंतर, सर्वांनी पाहिलं असेल, जे आरती पाहतात त्यांनी पाहिलं असेल पहा, इथे कपाळाला जसं भगवान यांना लावतो तसं फुलांनी फुल बुडवून चंदनामध्ये इथे असं कपाळाला लावलं जातं. किंवा जे मंदिरात जातात त्यांना माहिती असेल. तर अशा पद्धतीने आपल्या घरी पण असतं, जर अल्टर असतील किंवा अल्टर नसेल तर आपल्याकडे फोटोच्या स्वरूपात फोटो म्हणजे अल्टर असतो सेट केलेला, जे दीक्षित आहेत किंवा जे भक्तीमध्ये बरेच वर्ष, तर त्यांच्याकडे असतं चंदन, तर अशा पद्धतीने आपण ऑफर करू शकतो. त्याचबरोबर पाद प्रक्षालन करू शकतो. मग अशा पद्धतीनं त्यांना अत्यंत सन्मानपूर्वक आपण वागवलं पाहिजे किंवा अत्यंत आदराने त्यांना प्रसाद देऊन मग आपण प्रसाद ग्रहण केला पाहिजे. म्हणजे कधी जेव्हा वैष्णव निघतो घरातून जायला, कोणताही आपल्याकडे आलेला अतिथी वैष्णव किंवा कुणीही वैष्णव आपल्याला भेटायला जरी आला तरी तो जेव्हा निघतो तेव्हा त्याला आपण काही अंतरापर्यंत पोहोचवायला गेलं पाहिजे. तर हा नियम आहे अतिथी धर्माचा. तर अशा पद्धतीनं अतिथी धर्माचं आपण पालन केलं पाहिजे. पूर्वीचे लोक जायचे बघा, गावाच्या वेशीपर्यंत सोडायला जायचे, म्हणजे काही अंतरापर्यंत. मग आजकाल शहरातलं धकाधकीचं जीवन झालंय, मग बिल्डिंगच्या मेन गेट पर्यंत किंवा फ्लॅट पासून थोडं पायऱ्या उतरून किंवा लिफ्टने जाऊन निदान मेन गेट पर्यंत असं जे काही शक्य आहे, पार्किंग पर्यंत असं आपल्याला जे काही शक्य आहे ते आपण पाळायचा प्रयत्न केला पाहिजे, की थोडे अंतर आपण चालून त्या वैष्णवांच्या पाठोपाठ आपण गेलं पाहिजे. तर त्यामुळे काय होतं, तर आपल्याला त्या वैष्णवच्याकडून आशीर्वाद मिळतात. त्यासाठी आपण अशा पद्धतीने आपल्याकडे आलेल्या अतिथी जे आहेत तर त्याचं स्वागत किंवा त्याचा आदरातिथ्य करायचा प्रयत्न केला पाहिजे. तर पुढे जाऊ आपण. हा, मग आता तुमच्या घरी शत्रू येऊ देत किंवा कुणीही येऊ देत, तुमचं वागणं कसं पाहिजे की अत्यंत आदरपूर्वक सन्मानजनक पाहिजे. पहा हे श्रील प्रभुपादांनी पुन्हा सांगितलंय. तर ते सांगण्यामध्ये किंवा ते त्याच्यावर भर देण्यामध्ये काय 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 म्हणजे त्यांचं काय उद्देश आहे, तर जेव्हा आपण अशा उत्तम आदरातिथ्याने सुवर्तनाने
आपण समोरच्याचे मन जिंकू, मग ते भक्त असतील किंवा अभक्त, तर तेव्हा ते कृष्ण भावनेकडे आकृष्ट होतील ना. आणि ह्यासाठी काय केलं पाहिजे, की जे शास्त्रामध्ये सांगितले त्यानुसार तुमचा शत्रू असो किंवा मित्र असो, की आपण इतकं उत्तम ते केलं पाहिजे की शत्रूनं शत्रुता विसरली पाहिजे त्यावेळेला, आणि मित्रांना मित्रत्व विसरून आपण आपतेष्ट असल्याचंच त्याच्यामध्ये भाव जागृत झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपलाही भाव तसा असला पाहिजे, अशा भावाने आपण त्याची सेवा केली पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. हा, आता श्रील प्रभुपाद आहेत, तर त्यांचं श्यामसुंदर दासशी जे डिस्कशन झालं होतं, त्यांचा शिष्य जो होता, तर त्याच्या डिस्कशन मधले म्हणजे त्या चर्चेतले काही मुद्दे आहेत, की एखादा तुमच्या घरी आलाय अतिथी म्हणून, तर त्यावेळेला त्याला सर्व प्रकारचं म्हणजे प्रेमभावाने तुम्ही आदरभाव देऊन त्याचं अतिथी म्हणजे जे आहे त्याचं जे आदरातिथ्य आहे ते करणं आवश्यक आहे. मग तो तुमचा अगदी शत्रू असेल तरी, तो आता माझा काय आहे, तर अतिथी आहे, आणि म्हणून मी त्याचा यथोचित सन्मान करेन. अशा पद्धतीनं तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीनं म्हणजे जे शास्त्राचे विधिविधान आहेत त्यानुसार आपण त्या निकषांनी आपलं जे आचरण असलं पाहिजे. मग तेव्हा काय होईल, अशा शास्त्राच्या विधिविधानांचं पालन, अशा नैतिक मूल्यांचं पालन जेव्हा आपण करू, तेव्हा आपल्या आजूबाजूचा समाज आहे तर त्यामध्ये कृष्ण भावना जे आहे तर त्याचा प्रचार प्रसार व्हायला एक मदत होईल. म्हणजे एका भक्त आहे तर त्याचं सुंदर आचरणानेच काय होतात, आकृष्ट होतात लोक, आणि त्याद्वारे आपण काय करू शकतो, त्यांना भक्तीमध्ये आणू शकतो, आणि त्यांना भौतिक जीवनातले जे क्लेश असतात त्या सगळ्यातून आपण मुक्त करू शकतो. म्हणजे होतं काय पहा, की आपण मंदिरात जेव्हा येतो, म्हणजे उदाहरण मी देते, तर मंदिरात जेव्हा येतात भक्त, तर तेव्हा काय करतात, ज्येष्ठ भक्त आहेत ते कनिष्ठ भक्तांना सांभाळून त्यांच्याशी वागतात, म्हणजे त्यांना सन्मान देऊन प्रेमाने वागवतात. मग कनिष्ठ भक्त आहेत ते त्यांना ते देखील त्यांचा सन्मान करून अशा पद्धतीने वागतात. आणि जे अशा पद्धतीचे मध्यम अधिकारी असतात, जे जे म्हणजे त्यांच्या वयाचे थोडक्यात, म्हणजे आता आपल्यापेक्षा ज्येष्ठ भक्त, तर ते काय करतात, आपल्याला खूप प्रेमाने आपल्याला जवळीक करतात आपल्याशी, आपलं अज्ञान समजून घेऊन आपल्याला ते अत्यंत चांगल्या स्तरावर सन्मानजनक पद्धतीनं ठेवतात. मग त्यावेळेला आपल्याला त्यांनी सन्मान दिला पाहिजे असं आपली अपेक्षा नाही पाहिजे. मग आता आपल्या समवयस्क जे आहेत, तर त्यांच्याशी आपलं म्हणजे त्यांच्याशी कसं असतं, आणि आपल्यापेक्षा उच्च स्तरावर जे असतात त्यांचं कसं असतं, तर उच्च स्तरावरचे जे भक्त असतात त्यांना आपल्यापेक्षा उच्च स्तरावरचं ज्ञान असतं, आणि आपल्या समान जे वयाचे असतात म्हणजे आपल्यापेक्षा वयाने जास्त आणि उच्च स्तरावरचं ज्ञान असलेले, त्यांना कसं असतं की ते आपल्यापेक्षा आध्यात्मिक स्तरावर पुढे गेलेले असतात. तर आपल्या वयाचे जे असतात साधारण, आणि आध्यात्मिक स्तरावर एक आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर आपल्याशी समान असलेले आणि एका वयाचे असे पण असतात, आपल्याला भेटतात. मग त्यांच्याशी चर्चा करताना आपलं कसं पाहिजे, मित्रत्वाचं नातं पाहिजे. मग आपल्यापेक्षा उच्च स्तरावर जे आहेत, मग ते वयाने मोठे असो, लहान असो, ज्येष्ठ असो, पण त्यांच्याशी चर्चा करताना आपलं कसं पाहिजे, विनम्र वर्तन असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्यापेक्षा अत्यंत उच्च स्तरावर आहेत पण त्यांनी आपल्याला बोलवलं पाहिजे जवळ, त्यांनी सन्मान दिला पाहिजे, म्हणजे आपल्याला ते न्यू फेट म्हणजे नवसाधक समजत असतात, तर त्यांच्याकडनं ही अपेक्षा ठेवू नये. तर आपण त्यांचं काय, आपण त्यांना म्हणत असतो प्रभू म्हणत असतो, मग आपण त्यांचा एक तुच्छ दास आहे समजून आपण त्यांची सेवा केली पाहिजे. अन्यथा काय होतं, भौतिक जगतामध्ये आपल्यापेक्षा उच्च स्तरावर असेल पदांनी किंवा, तर त्यांच्याविषयी आपल्याला ईर्ष्या निर्माण होते. मग आपल्यापेक्षा ज्ञानाने जो उच्च स्तरावर असेल, रिअलायझेशनच्या किंवा आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर, तर त्याच्याविषयी आपल्याला द्वेष निर्माण होतो. आणि मग आपले समवयस्क असतात की ज्यांच्यामध्ये त्रुटी असतात त्यांची आपण निंदा करतो, म्हणजे एक प्रकारे आपण काय करत असतो, तर पतन ओढवून घेत असतो. आणि ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, की असे कुणीही भक्त आपल्या घरी येतील किंवा आपण मंदिरामध्ये असू किंवा कुठेही असू, तर म्हणजे असे भक्त असतील किंवा अभक्त सुद्धा आपल्या घरी आले अतिथी म्हणून, तर आपण त्यांचं आदरातिथ्य जे आहे, तर ते हे माझे आता अतिथी आहेत म्हणजे, आणि अतिथी यांना आपण भगवान श्रीकृष्णाच्या रूपात पाहतो. तर अशा पद्धतीने त्यांच्याशी वार्तालाप करून त्यांच्याशी आपण आचरण करून आपण त्यांचा यथोचित सन्मान केला पाहिजे, की तो अतिथी संतुष्ट होईल. अन्यथा काय होईल, आपल्या मनात त्या व्यक्तीविषयी निंदा असेल, तर आपण त्याचं आदरातिथ्य उत्तम करू का, नाही करणार. मग अशा पद्धतीने द्वेष असेल आपल्याकडून, होईल का, बिलकुल नाही. म्हणजे भौतिक जगतामध्ये सगळं असतं. मग अशा पद्धतीचं आचरण जे आहे ते आपल्याकडून असू नये, म्हणून अतिथीचा आपण यथोचित सन्मान केला पाहिजे.
की ज्याद्वारे समाजामध्ये एक उत्तम संदेश जाईल, म्हणजे आणि त्याद्वारे सगळे जण जे आहेत ते कृष्ण भक्तीकडे आकर्षिले जातील. आणि म्हणून इथे श्रील प्रभुपाद म्हणतात की इथिकली इम्प्रूव्ह द सोसायटी वॉज, म्हणजे हे आपल्याला कधी कळेल सोसायटी म्हणजे ते समाज इथिकली म्हणजे शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करून नैतिक मूल्यांमध्ये जो आहे तो सुधारित झालेला आहे. हे कधी कळेल जेव्हा अशा वैष्णव शिष्टाचाराचं आपण अतिथीच्या संदर्भात पालन करून अतिथीचं आदरातिथ्य करण्यासंदर्भातले सगळे निकष आहेत त्या नियमांचं पालन करून त्यावेळेला तो इतर समाजातल्या लोकांमध्ये आपल्या नैतिक मूल्यांचा संदेश आहे. हेच कृष्ण भावनेचं वैशिष्ट्य आहे की आपण आपल्या वागणुकीतून आपल्या आचरणातून आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत कृष्ण भावना जी आहे कृष्ण भक्तीचं विज्ञान जे आहे तर ते पोचवायचं आहे. आणि ह्यासाठी आपण या वैष्णव शिष्टाचाराचं आचरण करणं आवश्यक आहे. तर पुढे जाऊ आपण. मग आता काय होईल की म्हणजे बऱ्याचदा काय होईल की असं सगळ्या पद्धतीचं आचरण जेव्हा करतो तेव्हा भक्त वेगवेगळ्या प्रकारचे नवसाधक पण असतील किंवा नास्तिक पण असतील. मग ते काही गोष्टी आपल्याकडून चांगल्या घेतील, आदरातिथ्य चांगले मुद्दे त्यांच्या लक्षात राहतील, कृष्ण भावनेमध्ये येतील, काही येणार देखील नाही. किंवा काही म्हणजे काही असतील तर ते त्यांनी प्रभावित होतील असं नाही. पण त्यामुळं आपण नाही खचायचं किंवा आपण खचून जाऊन म्हणजे असं नाही की आपण कसल्याही पद्धतीनं आचरण केलं, अतिथीचं आपण स्वागत जे आहे तर ते करताना आपण कुठे कमी पडलो, असं आपल्याला स्वतःचं खच्चीकरण नाही करायचं. तर म्हणजे हे कोण आचरणात आणेल, एवढं कोण शिकेल, एवढं कोण आकर्षित होईल आणि एवढं कोण करेल आणि एवढं सगळं केल्यावर किती माणसं आकर्षित होईल. आता अशा पद्धतीनं आपण तर्कवितर्क नाही करायचे. तर आपण स्वतःला अत्यंत एक आदर्श चरित्र म्हणून, आदर्श भक्त म्हणून, आदर्श जो आहे वैष्णव म्हणून इतरांसमोर प्रस्तुत करायचा प्रयत्न करायचा. मग त्यावेळेला आपण फलाची अपेक्षा नाही करायची. नक्कीच काय होतं की जे लोक असतात ते स्वीकारायला सुरुवात करतात की जसं श्रील प्रभुपाद गेले वयाच्या 17व्या वर्षी की लोकांचं रिटायर्ड लाईफ आपल्या नातवंडांसमवेत जगण्याचं आयुष्य होतं, पण तेव्हा ते अमेरिकेमध्ये गेले. त्यांनी काय केलं, त्यांना कुठल्या दिशेला वळायचं जहाजातून उतरल्यावर हे सुद्धा माहिती नव्हतं. मग ते त्या फुटपाथवर अमेरिकेच्या कीर्तन करत होते. मग त्यांनी त्यांच्या आचरणातून दाखवलं, म्हणजे जो आचरणातून दाखवतो आणि आचरणातून स्वतः आदर्श बनतो, म्हणजे आचरणातून जो म्हणजे शिकवतो तो आचार्य खरं, म्हणजे ते खऱ्या पद्धतीचं म्हणजे प्रिचिंग मानलं जातं. जो आचरणातून स्वतः एक उदाहरण बनतो आणि आदर्श बनतो आणि शिकवतो. तर मग असा आचरणातूनच आपण शिकवायचा प्रयत्न केला पाहिजे. मग ह्यासाठी आपलं आदर्श आचरण असलं पाहिजे एक उत्तम वैष्णव म्हणून. तेव्हा लोक काय करतात, आपोआपच आपल्या पाठी येतात पहा आणि आपल्याकडून ते काय करतात, शिकून घेऊन अनुसरण करतात. आणि त्यासाठी आपण तर्कवितर्क करायची गरज नाही की किती जण येतील किती जण येतील. तर आपली सुरुवात कशी पाहिजे, शुभस्य शीघ्र, म्हणजे आपण केलं पाहिजे. मग आपलं आचरण पाहून आकर्षित होतात लोक आणि ते करतात की जसं श्रील प्रभुपादांनी केलं. इतके भक्त, इतके अनुयायी बनवले, इतकी मंदिरं बनवली. मग हे कशामुळे झालं, तर त्यांनी उत्तम वैष्णव म्हणून स्वतःला सर्वांसमोर नेहमी काय केलं, तर सर्वांसमोर नेहमी त्यांनी स्वतःला कशा पद्धतीनं प्रस्तुत केलं, एक उत्तम वैष्णव म्हणून. आणि त्यांच्या वैष्णव आचरणामुळं काय झालं, तर सर्व लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. आणि आपली इस्कॉनची म्हणजे जी आहे विश्वव्यापी संघटन म्हणून स्थापना झाली. 108 मंदिरं बनली गेली. 25 पेक्षा देशांमध्ये प्रचार प्रसार झाला. 10,000 पेक्षा शिष्य अनुयायी बनले. आणि अशा पद्धतीने इस्कॉन जे आहे तर म्हणजे वर्षानुवर्ष इस्कॉन जे आहे तर ते म्हणजे किंवा इस्कॉनच्या माध्यमातून भक्त जे आहेत तर ते वाढतच आहेत. मग हे का घडलं, तर किंवा का घडतंय, तर आपले जे गुरु महाराज आहेत किंवा आपले जे स्वामी आहेत, महाराज आहेत, आपल्या जीपीसी कमिटी मेंबर पासून सगळे तिथं उच्चस्तरीय जे कोणी आहेत, संन्यासी मिनिस्ट्री, आपली पुजारी मिनिस्ट्री आहे, असं जे काही सगळं आपलं आहे, म्हणजे जे काही योग्य पद्धतीनं इस्कॉनचं जे कार्यभार चालतो, तर ह्या सगळ्यामध्ये जे म्हणजे कार्यभाग सांभाळणारे जे आहेत आपले भक्त, तर त्यांच्याकडून हे आचरणाच्या स्तरावर वर्तन होतं आणि म्हणून इस्कॉन जे आहे ते जगदव्यापी संघटन बनले पहा. आणि ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, स्वतः आचरणाच्या स्तरावर एक उत्तम वैष्णव बनून आपल्या जे अतिथी आहेत त्यांचं आदरातिथ्य करण्याचं आपण जे प्रयत्न आहेत आपले एक वैष्णव म्हणून ते करायचा भाग आपण करणं आवश्यक आहे. तर हे मॉर्निंग वॉकचं ते तुमचं भाषण आहे श्रील प्रभुपादांचं, अत्यंत सुंदर आहे. ते एक वाक्यात इथे फक्त स्लाइड मध्ये
ते सांगितलं की त्याचा अर्थ काय, की आपण आपल्या आचरणातून एक उदाहरण बनायचा प्रयत्न केला पाहिजे. मग तो पुढे जाऊ आपण. हा, मग इथे शिल प्रभुपाद हे स्वतःच एक खूप मोठं उदाहरण आहेत, की त्यांच्याविषयी आपण कितीही त्यांचा महिमा गायला तरी कमीच पडेल. तर अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या आचरणातून, म्हणजे अगदी अर्च विग्रहाच्या सेवापासून, अल्टर कसा असापासून, म्हणजे सगळं त्या हेप्पींना शिकवलं. अतिथींपासून सगळं, म्हणजे त्या अतिथींचं कसं आपण आदरातिथ्य करायला पाहिजे पासून सगळं त्या हेप्पींना काहीच माहिती नव्हतं, कृष्ण म्हणजे पण माहिती नव्हतं. मग अशा व्यक्तींपर्यंत पोहोचून त्यांना आपल्या स्वतःच्या एक म्हणजे उदाहरणाद्वारे स्वतःला प्रस्तुत करून एक उत्तम वैष्णव म्हणून त्यांनी जे जे काही मार्गदर्शन केलं पहा, तर ते म्हणजे इतकं अमूल्य आहे की म्हणजे ते आपल्यासाठी आज आपण हे वैष्णव सदाचाराच्या क्लासच्या माध्यमातून अभ्यास होते, त्यांचे लेक्चर्स आहेत, त्यांचे ग्रंथ आहेत, किंवा त्यांनी वेगवेगळ्या भक्तांना जे मार्गदर्शन केलेली पत्र आहेत, तर त्या सगळ्यांचा सार म्हणून हे अभ्यास होत. म्हणजे इतकं ते अमूल्य आहे की आपल्याला सुद्धा ते त्यांनी प्रत्यक्ष जे ज्ञान दिलंय त्यांना ते आता घर बसल्या ऑनलाईन शिकायला मिळतंय पहा. मग ही खूप मोठी देणगी आहे आपल्याला श्रील प्रभुपादांच्याकडून मिळालेली. आणि असं म्हणजे आपण काय म्हणू की त्यांचे आपण सुपुत्र सुपुत्री आहोत, तर वारसा हक्कानेही आपल्यापर्यंत आले पहा. आणि हे सगळं मिळणं हे सुद्धा आपलं सौभाग्य आहे पहा. आणि हे आपल्याला श्री प्रभुपादांच्या माध्यमातून मिळते आहे. आणि त्यासाठी आपण त्यांच्या चरणी काय करूया, कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया. आपला हा सेशन इथे आता संपला आहे. असं आपण आता हा जो सेशन आहे तर त्याची सांगता करूया. कोणाला काही शंका असेल तर विचारूया पहा. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. मग ते रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल.